हरे कृष्णा माताजी, आवाज येत नाहीये. हा हरे कृष्ण. हा येतोय माताजी आवाज आता? येस माताजी, येस माताजी. ओके, थँक्यू. आजच्या गीता सारांशा 16व्या अध्यायामध्ये सर्वजणींचे स्वागत आहे. तर आज आपण 16व्या अध्यायावर प्रकाश टाकणार आहोत. एकच मिनिट. तर 16वा अध्याय जो आहे, तर 16व्या अध्यायाच्या अगोदर 15वा जो अध्याय आहे त्यावर आपण थोडक्यात आपल्या पवित्र लीला माताजींनी 15वा अध्याय घेतला होता. तर त्या अध्यायामध्ये आपण एक थोडक्यात रिव्हिजन बघूया की आपण काय बघितले होते त्या 15व्या अध्यायामध्ये. तर 15व्या अध्यायामध्ये 4 विभागामध्ये त्यांनी डिवाइड केलेलं होतं तो अध्याय. आणि त्या पहिल्या 1 ते 5 श्लोकामध्ये आपण बघितले होते की हे घर म्हणजे हे भौतिक जग हे कशा पद्धतीने अस्थायी आहे आणि अस्थायी आहे, तसेच आध्यात्मिक जगत हे स्थायी आणि शाश्वत निवास आहे. आणि जो हे समजेल तो वेदांचा ज्ञाता आहे. त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं होतं, हे घर भौतिक जग म्हणजे एक कसं घर आहे की हॉटेल आहे, कारण हे भौतिक जग हे परमनंटली नाहीये. दुसऱ्या भागामध्ये आपण बघितलं होतं की 15 ते 6व्या श्लोकामध्ये 15 ते 6 श्लोकामध्ये की भौतिक जगताची वैशिष्ट्ये काय आहेत या भौतिक जगाची आणि आध्यात्मिक जगताची वैशिष्ट्ये काय आहेत. तसेच तिसऱ्या भागामध्ये बघितले होते आपण, म्हणजे दुसऱ्या भागातील या तिसऱ्या भागामध्ये की श्रीकृष्णांशी विस्मृतीत गेलेला आपला संबंध आपण कशा पद्धतीने पुनः प्रस्थापित करू शकतो. तिसऱ्या विभागामध्ये आपण बघितलं होतं की 12 ते 15 श्लोकामध्ये बघितले होते की शरीर, मन आणि आत्मा यावरचे ते विश्लेषण आपण त्यामध्ये बघितले होते. आणि सगळ्यात शेवटच्या 4थ्या भागामध्ये आपण बघितले होते की अच्युत सदैव श्रीकृष्णांच्या संगतीची आशा आणि सदैव धामामध्ये निवास. अच्युत म्हणजे च्युत म्हणजे काय की क्षर, चुका करणारा आणि भौतिक जगात स्वतंत्रपणे भोग करण्याची इच्छा. अशा पद्धतीने आपण हे 4थ्या भागामध्ये बघितले होते. तर अशा पद्धतीने 15वा अध्याय आपण बघितला. तर आता आपण 16व्या अध्यायाकडे वळूया. 16वा अध्याय खूप सुंदर अध्याय आहे हा. आणि आता हा 16वा अध्याय आज आपण सुरू करत आहोत, म्हणजे भगवद्गीतेतील आपण 90% टप्पा पार केलाय असे म्हणायला हरकत नाही. इथपर्यंत आपण ऐकलेले आहेत. आता आपले फक्त हा अध्याय धरून आजचा एक प्रोग्राम धरून 3च लेक्चर आपले गीता सारांशचे राहिलेले आहेत. तर तुम्ही सर्वांनी उत्साहाने हा गीता शृंखलेची लेक्चर अटेंड केले. खरंच तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि अशा पद्धतीने आपण आता 16व्या अध्यायाकडे वळणार आहोत. तर 16वा अध्याय जो आहे तर त्याचे 16वा अध्याय जो आहे तर त्याचे आपण 3 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. 16व्या अध्यायाला 3 भागामध्ये. तर पहिल्या विभागामध्ये आपण बघू शकतो की 1 ते 6 श्लोक जे आहेत त्याच्यामध्ये आपण बघूया की दैवी तथा आसुरी गुण, म्हणजे दैवी गुण कुठले आहेत आणि आसुरी गुण कुठले आहेत, तर हे आपल्याला 1 ते 6 श्लोकामध्ये वर्णन मिळेल. आणि दुसऱ्या भागामध्ये आपण बघूया की 7 ते 20 या श्लोकांमध्ये की आसुरी प्रवृत्ती, म्हणजे जसे दैवी गुण आहेत तसे आसुरी प्रवृत्ती म्हणजे नेमके काय आहेत आणि या आसुरी प्रवृत्तीचे वर्णन आपल्याला या श्लोकांमध्ये पाहायला मिळेल. आणि तिसऱ्या विभागामध्ये आपण बघूया की 21 ते 24 श्लोकांमध्ये की विकल्प, म्हणजे याच्यातून आपल्याला काय पर्याय दिलेले आहेत आणि आपण कुठले पर्याय निवडू शकतो आपले स्वातंत्र्य जे आहे त्याचा वापर करून. तर हे विकल्प कुठले कुठले आहेत ते आपण 21 ते 24 श्लोकांमध्ये आपण बघूया. अशा पद्धतीने 3 भागांमध्ये याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता आपण हे गुण कुठले आहेत, 3 हे म्हणजे 3 भागामध्ये आपण विभाग केलेले आहेत. तर हे कशा पद्धतीने दैवी आणि आसुरी गुण आहेत हे आपण आता पुढील श्लोकांमध्ये काही येणाऱ्या बघूया. तर आसुरी म्हणजे दैवी गुण म्हणजे काय की सात्विकता वाढवणारे, आणि आसुरी गुण म्हणजे काय की जे सगळे आपल्यामध्ये बॅडनेस, वाईट जे दुर्गुण असतात ते सगळे आसुरी गुणांचं प्रतिनिधित्व करतात. तर आता हे दैवी गुण म्हणजे कुठले, दैवी गुण हे 26 गुण आहेत. दैवी गुण जे भगवद्गीतेमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि 6 गुण जे आहेत ते आसुरी गुण आहेत.
तर आता आपण विचार करू शकतो की 6 गुण जे आहेत, एक मिनिट बॅक घे प्रियंका थोडस. तर हे 26 दैवी गुण जे आहेत, तर हे 26 दैवी गुण कशामुळे हे दैवी गुण आपल्याला विचार पडू शकतो आपल्या मनामध्ये की दैवी गुण तर हे सगळ्यात जास्त आहेत. 26 दैवी गुण आहेत. मग 6 आसुरी गुण आहेत, तर मग हे कसे काय ह्याला वरचढ ठरू शकतात? पण कसे आहे ना, हे 6 आसुरी गुण जे आहेत, की जसं आपण एखादं उदाहरण बघू शकतो, की एखादा कलर आहे फॉर एक्झाम्पल, रेड कलर आहे थोडक्यात, आणि एखादा एकदम डिसेंट कलर आहे, पिंक कलर किंवा व्हाईट कलर, लव्हेंडर कलर, हा एकदम असा डिसेंट कलर आहे. आणि त्याच्या पुढे एकदम डार्क रेड कलर आपण जर तिथे प्रेझेंट केला, तर तो कलर कसा दिसेल? तो उठून दिसेल अगदी डोळ्यामध्ये, डोळ्यांना अगदी असा भडकपणा येईल. तसेच अगदी हे 6 जे आसुरी गुण आहेत, ते अगदी आपल्या शरीरावर, मनावर, बुद्धीवर अशा पद्धतीने त्या लाल रेड कलर जो असतो, तो कसा आपल्या डोळ्यांना एकदम भडक जाणवतो, तसे हे गुण पूर्ण आपल्या ह्या दैवी गुणांना आवृत्त करून टाकतात. म्हणून हे दैवी गुण जे आहेत ते डिसेंट आहेत, आणि हे आसुरी गुण आहेत ते ह्या आसुरी गुण जे आहेत त्या दैवी गुणांना पूर्णपणे आवृत्त करून टाकतात. हे 6च गुण आहेत, पण त्यांना पूर्णपणे आवृत्त करून टाकतात. तर हे कशा पद्धतीने हे दैवी आणि आसुरी गुण आपल्यामध्ये हे होतात. एक श्लोक आहे, पहिला श्लोक आहे ह्याच्यातील 5वा श्लोक 16व्या अध्यायामधील. तर तो श्लोक आपण वाचूया. याच्यामध्ये हा भगवंत म्हणत आहेत की दैव संपदी मोक्षाय निबंधाया सुरीमता माशुच संपदम दैवम बीजातोसी पांडवा. याचं भाषांतर की हे दैवी गुण मोक्षदायक असतात, तथा आसुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता करू नकोस, कारण तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस. आता ह्याच्यामध्ये भगवंत हे अर्जुनाला म्हणत आहेत. तर आता आपल्याला विचार पडू शकतो की हे भगवंत असे का म्हणतायत अर्जुनाला इथे? तर आपण बघू शकतो की सुरुवातीच्या काही श्लोकांमध्ये भगवंत ह्या आसुरी गुणांचं वर्णन करत आहेत. आसुरी गुण कुठले, दैवी गुण कुठले, थोडक्यात सांगत आहेत. आणि त्यामुळे अर्जुनाच्या मनामध्ये कुठेतरी एक विचार आला अर्जुनाच्या मनामध्ये की मी स्वतः आसुरी प्रवृत्तीचा आहे का? आणि असे जेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये येते की मी स्वतः आसुरी प्रवृत्तीचा आहे, असे कुठेतरी थोडे जाणवायला लागते. आणि त्यावेळेस भगवंत अर्जुनाला एकदम हे करतात, आधार देतात की तू आसुरी प्रवृत्तीचा नाहीयेस. तर हे का कारण सांगतात की 2 कारण आहेत, की अर्जुनाला कशामुळे वाटते की आपण आसुरी प्रवृत्तीचे आहोत, आणि भगवंत त्याला कुठले उत्तर देतात? तर याच्यामध्ये भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की आसुरी प्रवृत्ती जी आहे ही दैवी प्रवृत्तीच्या खाली येते. त्यामुळे तू तुझ्यामध्ये सगळे दैवी गुण अंगीभूत आहेत. आणि भगवंत हे कारण सांगताना काय सांगत आहेत अर्जुनाला, की जेव्हा तू हे युद्ध करायचं ठरवलंस, त्यावेळेस तुझ्या मनामध्ये की तू असा डायरेक्टली आला आणि युद्धाच्या रणांगणावर येऊन उभा राहिलास आणि डायरेक्टली युद्ध करायला लागला नाहीस. कारण तू खूप विचार केलास, विचारपूर्वक निर्णय घेतला, कितीतरी प्रश्न विचारले, आणि अशा पद्धतीने तू ह्याच्यातून काय वाईट होईल, काय चांगलं होईल, काय निष्पन्न होईल, या सगळ्या गोष्टींचा विवेक बुद्धीने तू विचार केलास. त्यामुळे हा जो विचार करण्याची ही जी क्षमता आहे किंवा हा जो स्वभाव आहे, तो आसुरी प्रवृत्तीचा विरोधात, म्हणजे आसुरी प्रवृत्ती म्हणू शकत नाही ती, तो दैवी गुण आहे. ज्याच्यामध्ये दैवी गुण असू शकतो तोच अशा पद्धतीने विचार करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्जुनाला भगवंत सांगत आहेत की तू एक क्षत्रिय आहेस, आणि क्षत्रियाचं कर्तव्य काय आहे की राज्यातील लोकांना प्रोटेक्शन देणे, संरक्षण देणे, आणि तू त्यांना प्रोटेक्ट केलेला आहे. एका क्षत्रियाचा धर्म असतो की त्यांनी प्रजेच्या संरक्षणासाठी युद्ध केले पाहिजे, आणि तू त्या पद्धतीने तुझ्या प्रजेच्या संरक्षणासाठी, धर्माच्या पालनासाठी तू युद्ध केलेले आहेस. आणि ज्याच्यामध्ये ही प्रवृत्ती, हा स्वभाव असतो, तो आसुरी प्रवृत्तीचा होऊ शकत नाही. तर आता ह्या श्लोकामध्ये आपल्याला भगवंतांनी ह्या 2 गोष्टी तर अर्जुनाला सांगितलेल्याच आहेत, परंतु भगवंत इथे सांगत आहेत की हे दिव्य गुण, दैवी गुण जे आहेत, की हे दैवी गुण हे
मोक्ष 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 जो मिळतो आपल्याला त्याला अनुकूल आहेत. म्हणजे ह्या दैवी गुणांनी आपल्याला मोक्ष नाही मिळू शकत, परंतु हे दैवी गुण जे आहेत ते आपल्याला भक्तीमध्ये सहाय्यक ठरतात, मदत करतात. म्हणून हे दैवी गुण हे एका भक्तासाठी अतिशय महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये असणे. तर हे भगवंत 2-3 गोष्टी ह्या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत आणि अर्जुनाला अगदी रिलॅक्स करत आहेत, की तुझ्या मनामध्ये जी भावना येत आहे त्या भावना तू मनातून काढून टाक, कारण तू पूर्ण दैवी गुणांनी युक्त आहेस, असे भगवंत हे अर्जुनाला सांगत आहेत. तर आता हे आपण बघूया की हे जे दैवी गुण जे असतात तर हे नेमके काय आहेत, की आसुरी गुण म्हणजे काय आहेत. तर आपण आहे ना खूप सुंदर श्रीमद भागवतम मधील कथा घेतलेली आहे ही ही ऍक्च्युली श्रीमद भागवतम मधील श्रीमद भागवत मध्ये दिती आणि आदिती यांची कथा येते, ह्या 2 बहिणींची कथा येते ही. तर खूप सुंदर कथा आहे ही आणि ही साधारणतः 7, 8, 9 भागवतम मध्ये 7, 8, 9 अशा अध्यायांमध्ये येते. तर त्या अध्यायामधून त्याचं एक सार तयार करून आपण हे आजचं लेक्चर तयार केलेलं आहे, की तर आपण ह्या छोट्याशा स्टोरी मधून बघूया, ह्या कथेमधून बघूया की आसुरी गुण म्हणजे काय आणि दैवी गुण म्हणजे काय. तर हे आपण ह्या पुढील ह्याच्यामध्ये बघूया. श्रीमद भागवतम मधून ही एक कॅरेक्टर 2 कॅरेक्टर म्हणू शकत नाही, पण हे दिती आणि आदिती हे एक चरित्र आहे, की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने ह्या 2 गुणांना प्रदर्शित केलेलं आहे. तर आपण हे एक दिती आणि आदिती 2 बहिणींची ही कथा आहे भागवतम मध्ये आलेली. तर आता आपण ती थोडक्यात आपण हे करूया, बघूया. तर त्यातील पुढील श्लोक आहे, एक मिनिट हा तद्भवानंद हृदया मानायां सपत्नीतां समृद्धिभिः प्रजावतीनां भद्रं ते मय्यायुक्तानुमनुग्रहम्. तर हा जो श्लोक आहे श्रीमद भागवतम मधील आहे. तर आता आपण त्याचा भाषांतर वाचूया. म्हणून माझ्यावर पूर्णपणे अनुग्रह करून तुम्ही मजवर कृपा करावी. मला पुत्र व्हावेत अशी माझी इच्छा आहे आणि माझ्या सौतींचे वैभव पाहून मी अत्यंत दुःखी आहे. हे कार्य करून तुम्ही सुखी व्हाल. तर आता हा जो श्लोक आहे हा श्लोक आदितीने म्हटलेला आहे. तर आता आपण थोडीशी पार्श्वभूमी बघूया की ह्या दिती आणि आदिती म्हणजे आहेत तरी कोण. तर ह्या दिती आणि आदिती म्हणजे 2 सख्या बहिणी होत्या प्रजापतीच्या आणि ह्या 2 बहिणींचं जे बालपण म्हणजे ज्या एकाच माता पितेच्या पोटी जन्म घेतलेला ह्यांनी आणि बालपणापासून त्यांनी एकत्रितच दिवस घालवलेले, एकत्रितच राहिलेल्या, एकत्रितच दोघींनाही संस्कार झालेले, एकत्रितच. आणि विशेष म्हणजे पुढे जाऊन दोघींनी एकाच व्यक्तीशी विवाह केलेला. त्यांचं नाव आहे कश्यप मुनी. तर यांच्याशी ह्या दोघी बहिणींनीही विवाह केलेला. तर हे आपल्याला वाटू शकतं की असं कसं होऊ शकतं की एकाच पुरुषाबरोबर 2, पण ते त्यावेळेस लिगली होतं त्या काळामध्ये. त्या काळामध्ये अशा गोष्टी होत होत्या, त्यामुळे ते काही चुकीचे नव्हते. तर आता ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की आपले आताच्या काळामध्ये जे सायकोलॉजिस्ट असतात किंवा जे अशा पद्धतीने संशोधन करणारे लोक असतात, तर ते नेहमी म्हणतात, एक सायकोलॉजिस्ट असतात त्यांचं एक नेहमी एक म्हणणं असतं की जेव्हा आपला एक स्वभाव कसा बनतो, की जसं बालपणापासून आपल्यावर काय संस्कार झालेत, आपण कुठल्या वातावरणामध्ये राहिलेलो आहे, कुठल्या वातावरणामध्ये जीवन जगत आलेलो आहोत, त्यानुसार आपला एक स्वभाव बनत असतो. म्हणजे त्याप्रमाणे आपला दृष्टिकोन असेल जीवनाचा, ऍटिट्यूड असेल, आपलं नेचर असेल, पर्सनॅलिटी असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात त्या वातावरणामध्ये. पण आता इथे आपण बघू शकतो की ही दिती आणि आदिती जी आहे, तर यांचं जीवन जे आहे, बालपण जे आहे, एकाच माता पित्याच्या पोटी त्या जन्मलेल्या, बालपणापासून एक संस्कार झालेल्या, एकत्रित राहिलेल्या, वाढलेल्या, खेळलेल्या आणि विशेष म्हणजे पुढे जाऊन त्यांनी एकाच व्यक्तीबरोबर विवाह केलेला. पण तरीही ह्या दोघी बहिणी किती वेगवेगळ्या स्वभावाच्या आहेत आणि किती वेगवेगळ्या पद्धतीने त्या प्रेझेंट होत आहेत, तर हे आपण याच्यातून बघू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसे असते की जीवनामध्ये जेव्हा काही कठीण प्रसंग येतो, जीवनामध्ये जेव्हा काही कठीण प्रसंग येतो, काही संघर्ष येतो, तेव्हा माणसाचा खरा स्वभाव समजतो
आणि मग या दोघींच्याही जीवनामध्ये की जसं अदिती असेल तिच्या जीवनामध्ये काही संघर्ष आला किंवा दितीच्या जीवनामध्ये काही संघर्ष आला, तर ही एक परीक्षेची वेळ असते आपल्या स्वभावाची, की आपण कशा पद्धतीने प्रेझेंट होत आहोत. तर ह्याच्यामध्ये बघू शकतो की आदितीने कशा पद्धतीने त्या घटनेला सामोरी गेली आणि आदितीमध्ये ते दैवी गुण कशा पद्धतीने प्रचुर मात्रामध्ये होते आणि दिती हे त्याचं प्रतिनिधित्व करत आहे की एक ईर्ष्यालू प्रवृत्ती, याची ईर्ष्यालू प्रवृत्ती दितीची आपल्याला दिसून येते. तर म्हणून आपण बघू शकतो की ह्या श्लोकामध्ये बॅकग्राऊंड सांगितला दोघी बहिणींचा. तर या श्लोकामध्ये ही जी दिती आहे ती कश्यप मुनींना म्हणत आहे की की तुम्ही तुम्ही माझ्या प्रती तुम्ही माझ्या प्रती माझ्यावर कृपा करा आणि मला पुत्र व्हावेत अशी माझी इच्छा आहे आणि माझ्या सौतींचे वैभव पाहून मी अत्यंत दुःखी आहे. हे कार्य करून तुम्ही मला सुखी कराल. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की आज दिती कशा पद्धतीने म्हणत आहे. दिती एक प्रकारे आपली म्हणजे एक प्रकारे कुठेतरी ती ब्लॅकमेल करत आहे दिती. दिती काय सांगत आहे पहिल्या ह्याच्यामध्ये की म्हणत आहे की मी माझ्या पूर्ण म्हणजे याच्यातून एक सांगत आहे की मी माझ्या पूर्ण जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने पार पाडलेल्या आहेत. आणि माझ्या जबाबदाऱ्या मी पूर्ण पार पाडलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही माझ्यावर कृपा केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ती काय तिला वाटत आहे की माझ्या पित्याने तुमच्या बरोबर माझा विवाह केलेला आहे आणि मग म्हणून तुमचं कर्तव्य आहे की माझ्या काही ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या काही मागणी आहेत त्या तुम्ही पूर्ण केल्या पाहिजेत. आणि असं एक येतं की तिच्या ह्याच्यामध्ये की नेचरमध्ये किंवा तिच्या बॅकग्राऊंडला मनामध्ये की एखादी व्यक्ती जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडे काही सहाय्यता मागण्यासाठी मदत मागण्यासाठी जात असेल तर त्या व्यक्तीला मदत केली पाहिजे. आणि अशा पद्धतीने ती कश्यप मुनींना म्हणजे तिच्या पतीला ती मागणी करत आहे. याची म्हणजे एक प्रकारे ह्या बॅकग्राऊंडला ह्या गोष्टी ती सांगत आहे आणि एक प्रकारे ती ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता ह्याच्यामध्ये चुकीचे काय आहे आपल्याला वाटू शकते ना की ह्याच्यामध्ये चुकीचे काय आहे. ती तिच्या पतीला तर मागणी करत आहे ना की तिला एका पुत्राची प्राप्ती व्हावी म्हणून. पण पहिली गोष्ट म्हणजे आपण ह्याच्यामध्ये बघत आहोत की तिला त्या गोष्टींची मागणी करत आहे त्याच्यामध्ये तिचा एक कुठंतरी आपल्याला एक ईर्ष्यालू स्वभाव दिसत आहे. तिला पुत्रप्राप्ती कशासाठी पाहिजे की तिला तिच्या ज्या दुसऱ्या सवती आहेत किंवा कश्यप मुनींच्या दुसऱ्या पत्नी आहेत की त्यांना जी पुत्रप्राप्ती झालेली बघून ती म्हणत आहे की मी अत्याधिक व्यथित आहे, दुःखी आहे. म्हणजे त्यांना पुत्रप्राप्ती झाली म्हणून मलाही पुत्रप्राप्ती व्हायला पाहिजे. याच्यामध्ये कुठेतरी दितीची ईर्ष्या दिसून येत आहे. आणि ही ईर्ष्येच्या भावनेने ती कश्यप मुनींना पुत्रप्राप्तीची मागणी करत आहे. तर आता पुत्रप्राप्तीची मागणी तिच्या पतीकडे करत आहे. तर आपल्याला वाटू शकतं की ठीक आहे पतीला तर ती पुत्रप्राप्ती मागत आहे. पण आता ह्याच्यामध्ये चुकीचे काहीच नाही. परंतु ती ज्या वेळी ती मागणी करत आहे, तो वेळ आणि ती ज्या कुठल्या वेळेला मागत आहे आणि काय मागत आहे, तर हे महत्त्वपूर्ण आहे. तर ह्या फोटोमध्ये आपण बघू शकतो की कश्यप मुनींचा हा एक दिवस मावळण्याचा आपण म्हणू शकतो की एक संध्या समय असतो. म्हणजे एकदम रात्रही नाही आणि एकदम संध्याकाळ पण नाही. तो मधला जो वेळ असतो त्याला संध्या समय म्हणतात. तर त्या समयी त्यांची यज्ञाची तयारी चालू असते. म्हणजे यज्ञामध्ये आहुती त्यांना द्यायची असती आणि त्या आहुतीची ते तयारी करत असतात. आणि अशा वेळी दिती येते आणि त्यांना म्हणते की मला तुम्ही संतुष्ट करा आता. मला पुत्रप्राप्ती झाली पाहिजे आज. तेव्हा कश्यप मुनींना म्हणजे सगळं इतकं पवित्र वातावरण असतं त्या ठिकाणी. यज्ञाची तुपाची आहुती ते अर्पण करायच्या तयारीमध्ये असतात. अग्नी प्रज्वलित करायचा असतो त्यांना आणि त्यावेळेस ते तिला कश्यप मुनी दितीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात की हा वेळ योग्य नाहीये. ही वेळ अतिशय चुकीची वेळ आहे आणि आता ह्या वेळेला शंकरजी म्हणजे कश्यप मुनींचे भाऊ आहेत. तर शंकरजी त्यांच्या पार्षदांसमवेत बाहेर पडतात आणि त्यांनी जर मला ह्या अवस्थेमध्ये बघितलं तर ते काही चांगलं नाहीये. तर ते तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात आणि ते म्हणतात की ही वेळ जाऊ दे मग मी नंतर तुला संतुष्ट करेल. परंतु दिती ही तिच्या पतीचं काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसते आणि काहीही ऐकण्याच्या ती हट्ट करते आणि तिच्या हट्टापुढे कश्यप मुनी जे असतात ते शेवटी तिचा जो हट्ट असतो किंवा ती कश्यप मुनी जे आपले पती काय सांगत आहेत त्याचा ती पूर्णतः
त्यागून देते तो विचार आणि तिच्यासाठी तिला काय पाहिजे आहे हीच गोष्ट ती त्याचा हट्ट करत राहते. शेवटी कश्यप मुनी ऍक्सेप्ट करतात आणि तो जो यज्ञाची आहुती देण्याची त्यांची जी वेळ होती त्यांची तपश्चर्याची ती थांबवतात आणि तिला सॅटिस्फाईड करतात. पण आता ह्याच्यातून आपण बघू शकतो की जेव्हा ही गोष्ट घडून जाते तेव्हा त्याच्यानंतर कश्यप मुनी मात्र तिला म्हणतात की तू पहिली गोष्ट म्हणजे तू तुझ्या पतीचं ऐकलेलं नाही, दुसरी गोष्ट म्हणजे तू अधार्मिक असं कृत्य केलेलं आहे की जे धर्माच्या नियमात नाहीये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू चुकीच्या वेळेत केलेलं आहे, त्यामुळे तुझ्या गर्भातून 2 दानव उत्पन्न होतील म्हणजे 2 राक्षस उत्पन्न होतील असं कश्यप मुनी सांगतात. आणि त्याच वेळेस तिला ते सांगतात की विष्णूंच्या हातून त्यांचा वध होईल असंही कश्यप मुनी तिला सांगतात. कश्यप मुनी तर आता याच्यातून जेव्हा कश्यप मुनींनी तिला समजावून सांगूनही ती ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते, तर ह्याच्यातून आपण बघू शकतो की दिती ही कुठल्या गुणांचं प्रतिनिधित्व करते. दितीचा जो स्वभाव आहे याच्यातून आपण बघू शकतो की दिती किती स्वार्थी प्रवृत्तीची होती, की स्वार्थी म्हणजे तिला जे काही पाहिजे. एकच मिनिट. हा, दितीची गुणवैशिष्ट्ये आपण बघू शकतो की दिती ही किती स्वार्थी होती, म्हणजे तिला काय पाहिजे ह्याच्यावरच तिने फोकस केला होता की कश्यप मुनी काय सांगत आहेत किंवा त्यांना काय अपेक्षित आहे याच्याशी तिचं काहीही घेणं देणं नव्हतं. तिला फक्त तिचा स्वार्थ साधायचा होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघू शकतो की उतावीळ, म्हणजे दिती किती उतावीळ झाली होती. एखादी गोष्ट जर आपल्याला एखादी व्यक्ती सांगत आहे की धीर धर, थोडासा वेळ धर, कुठल्याही गोष्टीला वेळ असतो, पण जेव्हा तरीही ती व्यक्ती एखाद्या गोष्टीसाठी अतिशय उतावीळ होते तेव्हा नक्कीच काहीतरी निर्णय चुकीचा होतो. तर याच्यामध्ये दितीचे जे गुण आहे, दुसरा एक अवगुण म्हणू शकतो आपण की जो आसुरी प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व करतो की उतावीळ, आणि वासना, तिसरं म्हणजे वासना, की दितीमध्ये ही वासना किती भरून गेली होती आणि ती त्याच्यासाठी थोडासाही तिच्या ह्याच्यावर मनावर शरीरावर नियंत्रण नव्हतं. चौथा गुण बघूया की मत्सरी प्रवृत्ती, की जे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की कशा पद्धतीने ती मत्सरी प्रवृत्ती तिच्यामध्ये होती. कारण तिला पुत्रप्राप्ती कशासाठी पाहिजे होती की का तर तिच्या सवतींना पुत्र आहेत म्हणून तिला पुत्रप्राप्ती पाहिजे होती. आणि दुसरी म्हणजे स्वार्थी तत्वज्ञान स्वतःच्या फायद्यासाठी. स्वार्थी तत्वज्ञान म्हणजे तिने जी वेगवेगळी कारणं दिली की मी माझ्या जबाबदाऱ्या किती चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे, किंवा मी तुमचं कर्तव्य आहे, माझ्या पित्यानी तुमच्याशी विवाह लावून दिलेला आहे त्यामुळे माझ्या कुठल्या जरूरत आहेत, गोष्टी आहेत त्या तुम्ही पूर्ण केल्या पाहिजेत, किंवा एखाद्या व्यक्तीकडे जर काही मागणी करण्यासाठी जातो, सहाय्यता करण्यासाठी जातो, तर त्यावेळेस आपण त्या गोष्टी त्या व्यक्तीला दिल्या पाहिजेत, हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे हे ती काही चुकीचं सांगत नाही, ती बरोबर सांगत असती. पण ती कशा पद्धतीने सांगत असती की त्या ज्या गोष्टी आहेत बरोबर, ते तत्वज्ञान बरोबर सांगत असती, पण ती स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर करत असती. तर ही अशा पद्धतीने हे दितीच्या मध्ये हे जे बघितले आपण ते आसुरी प्रवृत्तीचे गुण बघितले. आता आपण पुढचा श्लोक बघूया. हा पण श्रीमद भागवतम मधला श्लोक आहे की आता हे दितींनी ज्या वेळेस कश्यप मुनींना ही मागणी केली तो प्रसंग आपण बघितला. आता हा श्रीमद भागवतम मधला हा श्लोक आहे. एकदा कश्यपस्तस्या आश्रम भगवान गात निरुत्सवम निरानंदम समाधेर्वितर शिरात. ध्यान क्रियेत मग्न असलेले कश्यप मुनी प्रदीर्घ काळानंतर आश्रमात परतले तेव्हा त्यांना आढळले की आदितीच्या आश्रमातील वातावरणात उत्साह नव्हता की आनंद नव्हता. तर आता आपण सुरुवात बघितली ती दितीची जी घटना घडली ती, आणि आता हा जो श्लोक येत आहे तो आदितीच्या आश्रमामध्ये आल्यानंतरचे वर्णन आहे, कश्यप मुनी आल्यानंतरचे. तर याचं बॅकग्राऊंड आपण थोडक्यात बघूया की अशा पद्धतीने तिथे असं आश्रमामध्ये उल्हास नाही किंवा आनंद नाही, तर याचे वर्णन का आलेले आहे. तर आदिती जी असती, तर आदितीचे जी पुत्र असतात देवतागण,
तर त्यांचं ते जे देवतागण असतात त्यांचं राज्य हे पूर्णपणे बली महाराजांनी, म्हणजे जे राक्षस कुळात जन्मले, आसुरी कुळात जन्म घेतलेला आहे त्यांनी, तर ह्या बली महाराजांनी सगळं त्यांचं राज्य हिसकावून घेतलेलं असतं. अगदी त्यांना बाहेर काढलेलं असतं आणि पूर्ण निराधार झालेले असतात हे देवतागण. आणि तेवढेच काय, तर त्यांना मारण्याचीही धमकी बली महाराजांनी दिलेली असती. आणि जेव्हा तिचे पुत्र अशा पद्धतीने बाहेर काढलेले असतात, तेव्हा कुठल्याही आईला, जेव्हा त्यांचे पुत्र, कुठल्याही आईची मुलंही जर काही दुःखद प्रसंगात किंवा घटनेमध्ये असतील अडचणीच्या, तर कुठल्याही आईला दुःख होणं हे साहजिक आहे. तर त्या पद्धतीने आपण बघू शकतो की आदिती ही पण दुःखी होती. आणि त्या दुःखी प्रसंगी त्या ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की आदिती किती दुःखी आणि तिच्या विचारांमध्ये मग्न आहे. आणि इथे आपण बघू शकतो की कश्यप मुनी, साधारणतः या श्लोकावरून असं दिसतं की कश्यप मुनी हे खूप दिवसातून आदितीच्या आश्रमात येत आहेत. तर आदितीच्या आश्रमामध्ये येत आहेत. तर आता ह्या श्लोकामध्ये जे वर्णन आलेलं आहे, की इथे दिलेलं आहे की इथे ना हर्ष, म्हणजे नाही आनंद होता आणि ना कुठला उल्हास होता. तर हे वर्णन आलेलं आहे. पण याच्यामध्ये असे कुठे लिहिलेले नाही की इथे काही चुकीचे घडत होते किंवा चुकीचं किंवा अधार्मिक घडत आहे. असं वर्णन ह्या श्लोकामध्ये आलेलं नाही. तर आता पहिल्यांदा कश्यप मुनी येतात, तेव्हा ते आदितीला बघतात. ती किती दुःखी झालेली असते. पण आदितीला ते येतात, आदितीला ते विचारतात, की तुझ्या दुःखाचं कारण काय? तर ते तिला विचारतात, की तू धर्माचं आचरण केलं नाहीस का? किंवा मग तू ब्राह्मण, गायीची सेवा केलेली नाहीयेस का? येणाऱ्या अतिथींना तू मान दिलेला नाहीयेस का? अशा पद्धतीने ते प्रश्न विचारत राहतात वेगवेगळे. आणि मग नंतर ते शेवटचा प्रश्न विचारतात, की तुझे पुत्र व्यवस्थित आहेत का? तुझ्या पुत्रांचं व्यवस्थित चाललेलं आहे का? मग याच्यातून आपण किती गुण आदिती तिचे प्रेझेंट करत आहे. पहिली गोष्ट म्हणजे आदिती जेव्हा कश्यप मुनी आश्रमात येतात, तेव्हा ती अशी एकदम सडनली, एकदम अशी उत्स्फूर्तपणे जाऊन म्हणत नाही पतीकडे, की माझे पुत्र संकटात आहे आणि आता तुम्ही काहीतरी करा. असे ती म्हणत नाही. कश्यप मुनी तिला एक एक प्रश्न विचारतात आणि मग त्यावेळेस ती सांगते, की नाही, मी धर्माचं आचरण केलेलं आहे. मी येणाऱ्या अतिथींचाही मान केलेला आहे, सत्कार केलेला आहे व्यवस्थित त्यांचं. दुसरी गौमातेचीही मी सेवा केलेली आहे. मी कुठल्याही गोष्टीमध्ये चुकलेले नाही. आणि जेव्हा कश्यप मुनी तिला विचारतात, की तुझ्या पुत्रांचं काही बरं वाईट झालं आहे का? ते व्यवस्थित आहेत का? आणि मग तेव्हा आदिती हे गोष्टी सांगायला सुरुवात करते. म्हणजे आदितीमध्ये जो एक पेशन्स असं आपण म्हणू शकतो, की तो गुण ते प्रस्तुत करत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा कश्यप मुनी ते त्यांच्या साधनेमध्ये मग्न होते किंवा साधना करत होते, तेव्हा तिने आपल्या पतीला डिस्टर्ब नाही केलं. तिने तोपर्यंत वाट बघितली, जोपर्यंत कश्यप मुनी स्वतःहून आश्रमामध्ये येत नाहीत आणि आश्रमामध्ये येऊन स्वतः विचारपूस करत नाही. तोपर्यंत तिने तिच्या पतीला कुठल्याही पद्धतीने डिस्टर्ब केलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कश्यप मुनींच्या प्रश्नातून आपण शिकू शकतो, की आल्या-आल्या एका गृहस्थाला, म्हणजे त्यांनी आल्या-आल्या की बाकीच्या गोष्टी विचारल्या नाही, की तुझी तब्येत बरी आहे का? किंवा तुझे मुलं बरे आहेत का? किंवा अशा संसारिक गोष्टी विचारलेल्या नाहीत. तर ते वेगवेगळ्या धर्मांचं पालन तुझ्याकडून झालेलं आहे का? हे विचारत आहेत. आणि नंतर ते हे विचारल्यानंतर तिच्या पुत्रांचं विचारत आहेत. म्हणजे एका गृहस्थासाठी, की एका धर्मपालन ही गोष्ट किती महत्वाची असते. म्हणजे जेव्हा जीवनामध्ये आपल्या धर्मपालन हे पहिल्या स्थानामध्ये येतं, तेव्हा आपोआप सगळ्या गोष्टी ह्या संतुष्ट, आनंदमय होत असतात. म्हणून एका गृहस्थासाठी धर्म पालन करणे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एखादी परीक्षा असेल किंवा एखादा कठीण प्रसंग असेल. पुढच्या याच्यातून आपण एक कठीण प्रसंग असेल, तर ह्या कठीण प्रसंगामधूनच आपण आपल्या ह्याच्यामध्ये, की आपण आपल्या धर्माचं पालन कशा पद्धतीने करत आहोत, हे आपण शिकू शकतो. कारण असं रेग्युलरली सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालतात, तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी ईझी असतात करण्यासाठी. पण जेव्हा कठीण प्रसंग येतो आणि त्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा आपण आपल्या धर्माचं पालन करण्यास विसरत नाही. त्यामुळे ही गोष्ट ही खूप महत्वाची आहे, की कठीण समयी, कठीण संघर्षमय परिस्थितीमध्येच आपला कस लागतो आणि आपल्या गुणांच्या जे आहे, आपल्यामध्ये ज्या क्वालिटीज आहेत त्या बाहेर पडतात. तर आता आपण ह्याच्यातून हे आदितीचं चरित्र आपण बघितलं, की कशा पद्धतीने आदिती ही त्या गोष्टी तिच्यामधल्या क्वालिटीज बाहेर पडत आहेत. तर याच्यातून आपण एक काय लाईफ लेसन काय घेऊ शकतो? किंवा आपण आपल्या जीवनामध्ये काय शिकू शकतो ह्याच्यामधून?
की जसं आंबा, आपण आंब्याचा रस, एक मिनिट प्रियंका मागची स्लाइड घे ग एकदा, एकदम ह्याच्या पाठीमागची. त्याच्या पुढची नाही नाही, ही मागचीच घे, मागची राहिलेली दिसती स्लाइड. एक मिनिट की त्याच्या हे मगाशी राहिली होती का? हा सॉरी, हा. तर हे आदितीच्या क्वालिटी जे आहेत आपण दितीच्या बघितल्या, की याच्यातून आदितीचे कुठले कुठले गुण आपल्याला दिसत आहेत, की एक निस्वार्थी भावना, की आदिती इथे तिच्या पुत्रांच्या संरक्षणासाठी म्हणत आहे. त्याच्यामध्ये तिची कुठली दुसरी भावना नाही, की दुसऱ्यांना त्रास द्यायचा आहे किंवा दुसऱ्यांना दुखवायचं आहे. याच्यामध्ये तिची कुठलीही अशी वाईट भावना नाही, की निस्वार्थी भावना आहे, की तिला तिच्या पुत्रांचं, फक्त पुत्रांचं जे काही आहे ते तिला प्राप्त करून द्यायचं आहे. म्हणजे याच्यातून तिची एक निस्वार्थी भावना दिसत आहे, की जे तिचे आहे तेच तिला मिळवायचे आहे. आणि दुसरी गोष्ट बघू शकतो, की आपण कर्तव्य दक्ष पत्नी, की कशी पत्नी आदिती ही कशी धर्मपत्नी म्हणू शकतो, आदर्श धर्मपत्नी, की जी आपल्या पतीच्या कुठल्याही साधनेच्या आड किंवा कुठल्याही गोष्टीच्या आड येत नाही, तर ती तिचे कर्तव्य कशा पद्धतीने पार पाडत आहे. तिसरे म्हणजे संयमी, किती संयम आहे आदितीमध्ये आपण बघितला, की एवढे मोठे दुःख झालेले आहे तिला, पण तरी जोपर्यंत कश्यप मुनी तिच्याकडे येऊन तिला विचारणा केली नाही, तोपर्यंत तिने कुठलीही गोष्ट स्वतःहून कश्यप मुनींना सांगितली नाही. आणि याच्यातून अजून एक क्वालिटीज आपण आदितीची बघू शकतो, की स्थिर चित्त, की कसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, की कितीही मोठं संकट आलं तरी तिचं मन हे किती स्थिर आहे. जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही संघर्ष येतो किंवा काही वाईट गोष्टी घडतात, तेव्हा आपलं मन स्थिर ठेवणं हे खूप अवघड गोष्ट आहे. पण याच्यातून आदितीचा हा एक गुण प्रदर्शित होत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मत्सरापासून मुक्त, की जसं दितीला तिच्या सवतींना पुत्र आहेत म्हणून तिला पुत्र पाहिजे होता, पण इथे आदितीला आपण बघू शकतो की तिला कुठलाही मत्सर नाहीये, की ती काय म्हणत आहे, की फक्त माझ्या पुत्रांचं जे राज्य आहे ते फक्त प्राप्त होऊ दे. याच्यामध्ये ती असं म्हणत नाही की कुठं बळी महाराजांना जाऊन तुम्ही त्यांचा वध करा किंवा त्यांच्याशी युद्ध करा, असं ती कुठलीही मागणी करत नाही. ती फक्त जे तिचं आहे ते तिच्या मुलांना मिळावं. आणि धर्मनिष्ठ, आणि याच्यातून आदितीची एक धर्मनिष्ठ म्हणजे धर्माचं नुसार जे आचरण आहे, एक पत्नी म्हणून, एक आई म्हणून सगळ्याच बाबतीत, तर ह्या गोष्टी आदितीच्या आपल्याला हे गुण वैशिष्ट्य आपण आदितीचे बघू शकतो या घटनेतून. नेक्स्ट. तर याच्यातून आपण काय शिकवण घेऊ शकतो, की जसं आंबा आपण पिळल्यानंतर त्यातून आंब्याचाच मधुर रस बाहेर पडतो आणि लिंबू पिळल्यानंतर लिंबाचा रस बाहेर पडतो. तुमच्या परीक्षेचा काळ तुम्ही कोण आहात ते दाखवून देतो. म्हणजे याच्यातून किती छान शिकवण आपल्याला मिळते, की जसं जर एखाद्या आपण लिंबू पिळलं तर त्याच्यातून आंबटच रस बाहेर पडणार आहे, किंवा आंबाचा रस काढल्यानंतर त्याच्यातून गोडच रस बाहेर पडणार आहे. त्या पद्धतीने आपण कठीण प्रसंगामध्ये आपण कशा पद्धतीने वर्तवणूक करत आहोत आणि कशा पद्धतीने आपण आपल्या गुण दाखवत आहोत. आपल्याला कधी कधी असं असतं, की कधी कधी खूप काही गोष्टी चांगल्या घडतात, तेव्हा सगळेजण आपल्याशी चांगले वागतात, चांगले बोलतात. अगदी आपले नातेवाईक जरी असेल तर आपण चांगल्या आनंदमय सुखमय परिस्थितीमध्ये असो, तर आपल्याला पण वाटतं, की अरे वा, हे माझ्याशी किती छान राहतायत, किती चांगले बोलतायत, कशा पद्धतीने माझे हे सगळे मित्रमैत्रिणी आहेत. पण जेव्हा अडचणीच्या प्रसंगी आपण येतो किंवा त्या पद्धतीने जेव्हा समोरचे त्या पद्धतीने बदललेले जे स्वभाव असतात, ते खऱ्या क्वालिटीज असतात. म्हणजे याच्यातून बघू शकतो, की जेव्हा कठीण परीक्षेचा काळ आपल्यामध्ये येतो आपल्या समोर, तेव्हा आपल्यामधलं आतलं बाहेर पडतो, की आपण कोण आहोत नेमके. आपले जे गुण आहेत, आपले जे खरा स्वभाव आहे, तो याच्यातून बाहेर पडतो. नेक्स्ट. आणि अजून एक आपण बघू शकतो, की आपल्या ज्या इच्छा आहेत, तर जे अजून एक आपण याच्यातून बघू शकतो, की एखाद्या व्यक्तीची महानता यावर जाणता येऊ शकते, की तो येणाऱ्या चिथावणीखोर परिस्थितीचा कसा सामोरा जातो. तर याच्यामध्ये हे श्रील प्रभुपाद म्हणत आहेत, की प्रभुपाद कशा पद्धतीने सांगत आहेत, की प्रभुपाद सांगतायत, की जेव्हा एखादी व्यक्तीची महानता, की जर ती एखादी खूप अशी कठीण परिस्थिती आहे, आणि कठीण म्हणण्यापेक्षा की समोरून काहीतरी घडत आहे,
कधी कधी कसं होतं की 10 वाक्य एखादी व्यक्ती आपल्याला खूप वाईट बोलते किंवा 10 घटनांमध्ये अतिशय वाईट वागते आपल्या बरोबर, आणि मग 11व्या 12व्या गोष्टी घटनेच्या वेळेस मात्र आपल्यामध्ये पण कुठेतरी तो क्रोध निर्माण होतो किंवा आपल्यामध्येही ती गोष्ट येते आणि आपल्यालाही वाटते की नाही आता मी खूप सहन केले. मग याच्यामध्ये प्रभुपाद आपल्याला सांगत आहेत की अशा परिस्थितीमध्ये सुद्धा की आपण कशा पद्धतीने आपण प्रतिसाद देतोय त्या घटनेला, आणि जरी वेळ अनुकूल नाहीये तिथे पण तरी त्या अनुकूल वेळ नसलेल्या परिस्थितीमध्ये आपण दुसऱ्यांबरोबर कशा पद्धतीने डील करत आहोत, तर ही परिस्थितीला सामोरं जातो त्याच्यावर आपली त्या व्यक्तीची महानता ठरू शकते. म्हणजे खरंच ती व्यक्ती काय क्वालिटीची आहे किंवा कुठल्या गुण आहेत त्याच्यामध्ये, आसुरी गुण, दैवी गुण, कारण जे आतमध्ये आहे तेच बाहेर पडत असते. म्हणून हे एक आपण श्रील प्रभुपाद सांगतात आपल्याला हे नेहमी की अशा वेळेसच त्या व्यक्तीची खरा कस लागतो आणि त्याचा स्वभाव आपल्या त्याच्यामधून बाहेर पडत असतो. तर आता आपण याच्यातून अजून एक बघूया की जरी आपल्या नेक्स्ट इच्छा म्हणजे हे जे आहे तर आता आपण बघूया की आदिती स्वभावताच इच्छा, म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या इच्छा आहेत त्याच इच्छा बाहेर पडतात. आता इथे बघू शकतो की आदिती जी आहे, आदितीने इथे कुठली इच्छा व्यक्त केली होती की तिला फक्त एक संरक्षण पाहिजे होतं, आणि संरक्षण याच्यामध्ये तिला पाहिजे होतं, आणि ते पण कशा पद्धतीने की कुठलाही द्वेष तिच्यामध्ये तो नव्हता. आणि दितीला कशा पद्धतीने, दितीला इथे की दिती इथं कामना करत आहे की दितीला ती पुत्र प्राप्ती करायची होती, परंतु ती पुत्र प्राप्ती ही कशासाठी करायची होती, तर तिला ती त्याच्यामध्ये कुठेतरी सूडाची तिची भावना होती की इंद्राच्या मृत्यूची कामना ऍक्च्युली तिला होती की इंद्राचा मृत्यू तिला म्हणजे इंद्राचा मृत्यू वध करेल असा पुत्र तिला पाहिजे होता. आणि ही एक तिच्यामध्ये दितीमध्ये एक सुडाची भावना आपण बघू शकतो की दितीमध्ये होती. तर आता पुढील श्लोकामध्ये आपण बघूया भागवतमच्या यथा तानि पुनः साधो प्रपद्येरेन ममात्मजा तथा विदेहि कल्याणम धिया कल्याण कृतम. हे साधू, तुम्ही आमचे कल्याण करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असून आमच्या स्थितीचा कृपया विचार करा आणि माझ्या पुत्रांना असे वरदान द्या जेणेकरून त्यांचे नष्ट झालेले ऐश्वर्य त्यांना पुन्हा प्राप्त होईल. तर आता आपण इथे बघू शकतो की आदिती काय मागत आहे. तर आदिती ह्या श्लोकामध्ये काय सांगत आहे की असं कुठल्याही त्याचा बदला घ्या किंवा यांचा वध करा असं आदिती काही मागणी करत नाही. ती काय सांगत आहे की जे काही आहे माझ्या पुत्रांचं, त्या माझ्या पुत्रांचं जे आहे ते त्यांना, त्यांचं ऐश्वर्य आहे ते त्यांना फक्त प्राप्त होईल असे काहीतरी वरदान द्या. आणि ह्याच्यामध्ये आपण बघतो की ती असं सांगत नाही की कुणाचा तिला प्राण घ्यायचा आहे किंवा कुणाचा वध करायचा आहे. या श्लोकामध्ये ती फक्त तिचं जे आहे ते तिच्या पुत्रांना प्राप्त व्हावं असं वरदान फक्त दिती यामध्ये मागत आहे, आदिती. पुढचा श्लोक. आणि पुढच्या श्लोकामध्ये आपण बघूया की दिती काय म्हणत आहे. वरदो यदि मे वहमन पुत्रमिंद्र हनमृणे अमृत्यमृत बाहू येन मे घातितो सुतो. अनुवाद. दिती म्हणाली, हे ब्राह्मण, हे पती श्रेष्ठ, मी माझे पुत्र गमावून बसले आहे. तुम्ही मला जर वर देणार असाल तर इंद्राचा वध करू शकेल असा अमर पुत्र मला द्यावा. अशी प्रार्थना करण्याचे कारण इंद्राने विष्णूच्या साह्याने हिरण्याक्ष आणि हिरण्यकशपू या माझ्या दोन्ही पुत्रांचा वध केलेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये बघूया आपण की कशा पद्धतीने आदिती मागणी करत आहे, दिती मागणी करत आहे. तर आता दानवांची उत्पत्ती म्हणजे तिच्या पोटी जे दोन दानव पुत्र प्राप्त झाले होते तिला, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशपू. ते हिरण्यकशपू, तर तिला जेव्हा पहिल्या मागच्या स्लाइड कडे आपण थोडस जाऊया की जेव्हा तिला सांगितले होते कश्यप मुनींनी, तिने अवेळी पुत्र प्राप्तीची मागणी केलेली होती. आणि जेव्हा अवेळी पुत्र प्राप्तीची मागणी केलेल्या वेळेस तेव्हाच तिला कश्यप मुनींनी हरी बोल प्रियंका आहे तिथेच राहू दे, मी घेते बरोबर मागच्या ह्याच्यावर. तर त्यावेळेसच तिला कश्यप मुनींनी काय सांगितलेले होते की तुझ्या पोटी 2 असुर जन्म घेतील आणि त्या 2 असुरांना
तुझ्या त्या दोन असुरांना असुर पुत्रांना चा वधही विष्णूंच्या हातून होईल. हे तिला त्यावेळेसच कश्यप मुनींनी सांगितलेले होते. पण या श्लोकामध्ये आपण बघू शकतो की ती हे पूर्णपणे विसरून गेलेली आहे, की ती म्हणत आहे की माझे पुत्र मी गमावून बसले आहे. म्हणजे एकतर तिचे ते पुत्र हे जाणारच होते, त्याच्यामध्ये कोणाचाही काही दोष नव्हता. पण तिचं जे आचरण घडलं चुकीचं धर्माच्या विरोधात, त्याचं फळ तिला मिळालेलं होतं. आणि ही विशेष म्हणजे कश्यप मुनींनी तिला त्यावेळेसच ती गोष्ट सांगितलेली होती. पण ती पूर्णपणे विसरून गेलेली आहे आणि स्वतः धर्माचं पालन तिने केलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती दुसऱ्याला दोष देत आहे. आणि आता ह्या श्लोकामध्ये आपण बघू शकतो की ती कशा पद्धतीने इंद्राच्या मागे पडलेली आहे आणि ती स्वतःची चूक जी आहे ती ऍक्सेप्ट करत नाहीये इथे. तर ती त्याचं कारण इंद्राला धरत आहे, की जिथे कश्यप मुनींनी सांगितलं होतं की त्याचा वध होणारच होता. कारण तो वध त्यावेळेसच त्यांनी सांगितलं होतं की विष्णूंच्या हातून त्यांचा वध होईल म्हणून. पण ती गोष्ट ती लक्षात घेत नाहीये आणि इथं इंद्राला ती कारणीभूत धरत आहे की इंद्राने माझ्या पुत्रांचा वध केलेला आहे. आणि दुसरी एक गोष्ट ह्या श्लोकामधून आपण बघू शकतो की दिती ही किती क्रूर आहे. क्रूरतेचं प्रतीक आहे दिती म्हणजे. तसं आदिती म्हणजे आदितीच्या पोटी जन्म घेतले सगळे दैव म्हणजे देवतांची माता म्हणून आदितीला हे केलं जातं. कारण सगळे देवता पुत्र आदितीच्या पोटी जन्म घेतलेला आहे आणि दितीच्या पोटी सगळे असुर जन्मलेले आहेत. तर इथे बघू शकतो की ह्या दोघीही बहिणी आहेत प्लस सौती आहेत. आणि इंद्र कोणाचा पुत्र आहे? इंद्र हा आदितीचा पुत्र आहे, म्हणजेच कश्यप मुनींचा पुत्र आहे. आणि ती एका पित्यालाच इथे मागणी करत आहे की त्या इंद्राचा वध व्हावा असा पुत्र मला पाहिजे आहे. इथे ती मागणी करत आहे. म्हणजे जो पिता आहे त्या पित्याकडेच ते एका पुत्राच्या वध होण्याची मागणी करत आहे. म्हणजे ही किती क्रूरता आहे दितीची. किती तिला विसर पडला आहे पार की आपण ज्याचा वध करायचा म्हणत आहोत तोच त्या पित्यालाच आपण ती मागणी करत आहोत. मग ह्याच्यापेक्षा कुठली क्रूरता असू शकते? आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो स्वार्थ आहे की किती स्वार्थ तिच्यामध्ये भरलेला आहे की ह्या स्वार्थापुढे तिला काहीच दिसत नाहीये, की इतका स्वार्थ तिच्या मनामध्ये भरलेला आहे की ती त्या पित्यालाच पुत्राचा वध करण्यासाठी सांगत आहे. तर याच्यातून आपण बघू शकतो की आदिती आणि दिती ह्या कशा पद्धतीने त्यांच्या अधिकारांची मागणी करत आहेत. कशा पद्धतीने ते त्यांच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या एक बाहेर काढत आहेत. की आदिती आपण बघू शकतो की आदिती ही जी आहे ती फक्त स्वतःच्या अधिकारांची मागणी करत आहे. आदिती कुठलीही गोष्ट दुसऱ्याकडून हिसकावून घेण्याची तिची प्रवृत्ती नाहीये आणि कुठलीही बदला घेण्याची भावना नाही. तसेच आदितीमध्ये हा एक गुण बघू शकतो की शत्रूला कुठलीही हानी किंवा कुठलाही त्रास देण्याची भावना किंवा इच्छा आदितीची नाहीये. आणि दितीची आपण बघू शकतो की स्वतःचा दोष तर ती स्वीकारत नाहीये. शत्रूच्या मृत्यूची तिची इच्छा आहे, तशी कामना आहे आणि त्या पद्धतीने छल आणि कपट म्हणजे तिच्यामध्ये दिसतं आपल्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती ती तिच्यावर जे रजोगुण आणि तमोगुण जे आपण 14व्या अध्यायामध्ये आपण बघितलं की साधारणतः सत्व रजो तमोगुण म्हणजे हे जे गुणामध्ये जे गुण त्याच्यावर प्रभाव टाकतात त्या पद्धतीने त्याच्यामधील गुण बाहेर पडतात. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की रजो आणि तमोगुण हा दितीमध्ये पूर्ण भरलेला आहे. आणि छळ आणि कपट का म्हटलेले आहे तर तिने खूप दिवस कश्यप मुनींची सेवा केली तिने. आणि ती सेवा ही तिने केली, पण कश्यप मुनींची सेवा कशासाठी केली तर तिला त्याच्यातून काहीतरी अशा पद्धतीचे पाहिजे होते म्हणून तिने ती सेवा केली. म्हणजे ह्याच्या मागे कशा पद्धतीने तिची कपटी भावना होती मनामध्ये. आपण कसं म्हणतो की एखाद्या गोष्ट जर प्राप्त करायची असेल तर पर्पजफुली एखादं इंटेन्शन ठेवून काहीतरी आपण करतो किंवा त्या पद्धतीने वागतो. मग तसं इथे बघितलं की एक प्रकारे छल कारस्थान केलेलं आहे, कट कारस्थान केल्यासारखं दिती ही वागलेली आहे. तर अशा पद्धतीने दिती आणि आदिती ह्या त्यांच्यामधील गुण जे आहेत ते आपण बघू शकतो की कशा पद्धतीने बाहेर पडत आहेत. आणि मग याच्यातून आपण एक लाईफ लेसन काय घेऊ शकतो की जीवनामध्ये आपण ही गोष्ट शिकू शकतो की ते म्हणतात बचावाचा उत्तम मार्ग म्हणजे हल्ला करणे, पण ही आसुरी प्रवृत्ती आहे.
आत्मसंरक्षणाच्या खाली दुसऱ्यांना इजा करणे हे बरोबर नाही. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो, की जेव्हा आपण नेहमी म्हणतो, की बाहेर भौतिक जगामध्ये नेहमी म्हटलं जातं, की आपल्याला आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण दुसऱ्यांवर अटॅक केला तरी चालतो. पण ॲक्चुअली इथे शास्त्रानुसार सांगितलं आहे, ही आसुरी प्रवृत्ती आहे आणि आत्मसंरक्षणाच्या नावाखाली दुसऱ्यांना इजा करणे हे बरोबर नाही. हे योग्य नाही. थोडक्यात काय तर जेव्हा आपण आपल्या स्वार्थासाठी किंवा आपल्या म्हणजे आपल्या संरक्षणासाठी आपण जर दुसऱ्यांना इजा पोहोचत आहोत, की अशा पद्धतीने आपल्या काही गोष्टींसाठी दुसऱ्यांना त्रास देण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये आहे आणि आपण त्या पद्धतीने आपण स्वतःला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत, तर ही एक आसुरी प्रवृत्तीचं प्रदर्शन करते. हा स्वभाव म्हणजे एक प्रकारची आसुरी प्रवृत्ती आहे. की जसं आपण बघू शकतो की दिती कशा पद्धतीने शत्रूला शत्रूचा नाश व्हावा म्हणून संहार व्हावा म्हणून ती त्या पुत्राची प्राप्ती मागत आहे. म्हणजे एक प्रकारे हे आसुरी प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघू शकतो की ह्या श्लोकामधून हे एक बघू शकतो की प्रोटेक्ट करणे, आपलं संरक्षण करणे ही गोष्ट योग्य आहे. परंतु त्या संरक्षणाच्या नावाखाली आपण जर हिंसा करत आहोत, आणि ती हिंसा दुसऱ्या जीवाप्रती होत आहे किंवा त्या जीवाला आपण कुठेतरी नाश करत आहोत त्याच्या शरीराचा, तर तो एक आसुरी प्रवृत्ती आपल्यामध्ये आहे हे आपण ओळखले पाहिजे. नेक्स्ट. तर आपण आता याच्यामध्ये बघू शकतो की जेव्हा ह्या दोघींनी वेगवेगळ्या डिमांड केल्या, आदितीने आणि दितीने, की त्यांना तिच्या पुत्रांना काय पाहिजे, हिने कशा पद्धतीने पुत्राची प्राप्ती मला झाली पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी मागण्या केल्या. तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की ह्याच्यामध्ये आदिती जी आहे तिला पयोव्रत नावाचं व्रत कश्यप मुनींनी करायला सांगितलं. आता आदितीला पयोव्रत नावाचं व्रत करायला सांगितलं आणि दितीला जे आहे ते त्यांनी अं पुंसवान व्रत करायला सांगितलं. तर हे पयोव्रत म्हणजे काय आहे, की हे आदितीला काय करायला सांगितलं होतं. तर ह्याच्यामध्ये हे जेव्हा व्रत केल्यानंतर पुंसवन व्रत केल्यानंतर आदितीला सांगितले होते की तुला हे पयोव्रत केल्यानंतर तुला तुझ्या पुत्रांचे राज्य परत मिळेल आणि दितीला सांगितले होते की हे व्रत केल्यानंतर तुला अशा पुत्राची प्राप्ती होईल की जे इंद्राचा वध करतील. पण ह्याच्यामध्ये हे पुंसवन व्रत करायला सांगितलं तेव्हा दितीला सांगितलं होतं की तू जेव्हा हे व्रत करशील, हे व्रत हे 1 वर्षासाठी होतं आणि हे व्रत जर ह्या व्रतामध्ये थोडीशीही काही चूक झाली हे व्रत करताना, तर तुझ्या पोटी असे पुत्र जन्म घेतील की ते पूर्ण इंद्राचे मित्र बनतील आणि शत्रू न बनता मित्र बनतील. त्यामुळे तू हे व्रत 1 वर्षासाठी करायचं आहे आणि त्याच्यामध्ये कुठलीही चूक झाली नाही पाहिजे. तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी दितीला सांगितलेल्या होत्या, की दुसऱ्यांना कुठलीही हानी पोहोचायची नाही किंवा शाप द्यायचा नाही. असत्य वाक्य कुठलंही तोंडातून बाहेर नाही पडलं पाहिजे, मुखातून बाहेर नाही पडलं पाहिजे. अपवित्र वस्तूंना स्पर्श नाही झाला पाहिजे, की जसे आपण म्हणतो की मृत शरीर असेल किंवा हड्डी असेल अशा पद्धतीच्या अशा गोष्टींना स्पर्श नाही झाला पाहिजे. कुठली ईर्ष्यालू वृत्ती भावना तुझ्या मनामध्ये आली नाही पाहिजे. द्वेष भावना आली नाही पाहिजे. तसेच फ्रेश कपडे, स्नान केल्यानंतर स्वच्छ धुतलेले पवित्र कपडे तू अंगावर परिधान केलेले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की प्रसाद झाल्यानंतर हात स्वच्छ धुतला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं तिला अजून एक व्रत सांगितलं होतं की सकाळच्या वेळेमध्ये म्हणजे जो ब्रेकफास्ट असतो आपला, म्हणजे जे काही न खाण्याच्या अगोदर, की तू एक गोमातेची सेवा केली पाहिजे. हे तिला काही गोष्टी सांगितलेल्या असतात. तर याच्यातून आपण बघू शकतो की आता किती नॅचरल आहे ना, की जेवण केल्यानंतर हात धुण्यासाठी तिला सांगितलेलं असतं. तर आता ही किती सिंपल गोष्ट आहे की आपण नॅचरली जेवण केल्यानंतर हात धुतो. पण तीही गोष्ट दितीला सांगितलेली आहे. मग याच्यातून आपण बघू शकतो की दितीची वर्तवणूक ही कशा पद्धतीने असेल आणि याच्यामध्ये दिती हे पूर्ण वर्षभर करू शकली नाही. तिच्यामध्ये कुठेतरी ती चूक झाली आणि त्यामुळे त्या चुकीमुळे तिच्या पोटी 49 मारुतगण पुत्र प्राप्त झाले, की जे पूर्ण हे इंद्राचे सहाय्यक बनले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दितीला जे सांगितलेलं असतं व्रत, ते फक्त 12 दिवसांसाठी सांगितलेलं आदितीला जे व्रत सांगितलेलं असतं ते फक्त 12 दिवसांसाठी सांगितलेलं असतं आणि त्याच्यामध्ये तिला सांगितलेलं असतं की 12 दिवस फक्त तिने दूध ग्रहण करायचं आहे.
आणि 12 दिवसामध्ये तिचं ते व्रत संपणार होतं. तर मग हिला 1 वर्षासाठी सांगितलेलं होतं आणि ह्यांना दितीला हे पूर्ण आदितीला 12 दिवसांसाठी सांगितलेलं होतं. तर ह्याच्यामध्ये किती मोठा डिफरन्स आहे आणि कशा पद्धतीने सांगितलेलं होतं कश्यप मुनींनी. अगदी छोट्या-छोट्या गोष्टीही आदितीला त्यांनी त्या व्रतामध्ये सांगितलेल्या होत्या. म्हणजे ह्याच्यावरून आपण आदितीचा स्वभाव हा जाणून घेऊ शकतो, की आदिती कशा पद्धतीने वर्तवणूक करत असेल. तर आता पुढील श्लोक बघूया आपण. उपती मला ना हे दिसतच नाही चित्र. उपतिष्ठस्व पुरुषं भगवन्तनं जनार्दनं सर्वभूत गुहावासं वासुदेवं जगद्गुरुम्. अनुवाद: हे आदिती, सर्वांचे प्रभू, सर्वांच्या शत्रूंचा नाश करणारे आणि सर्वांच्या हृदयात निवास करणाऱ्या पूर्ण पुरुषोत्तम भगवान त्यांची तू आराधना कर. एकमेव पुरुषोत्तम श्रीकृष्ण अथवा वासुदेव अखिल ब्रह्मांडाची आध्यात्मिक गुरु तेच असल्या कारणाने सर्वांना मंगल वरदान प्राप्त करू शकतात. तर याच्यामध्ये आपण बघितलं की आदितीला भगवंतांनी कश्यप मुनींनी काय सांगितलेले आहे की तू तू अशा पद्धतीने जर व्रत केलं तर तुझ्या हृदयामध्ये निवास करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांची तू आराधना कर आणि श्रीकृष्ण हे अखिल ब्रह्मांडांचे आध्यात्मिक गुरु असल्याने सर्व काही मंगल गोष्टी ते तुला प्रदान करू शकतात. हे ते कश्यप मुनी ह्या श्लोकामध्ये आदितीला सांगत आहेत. तर याच्यातून आपण काय लाईफ लेसन घेऊ शकतो की अशा याच्यामध्ये जीवनामध्ये एक शिकवण घेऊ शकतो की जसे वेगवेगळे औषध गोळ्या ह्या वेगवेगळ्या आजारांवर काम करतात, म्हणून तर आपल्याला आध्यात्मिक सल्लागाराची आवश्यकता आहे, जो आपल्याला आपल्या आजारांच्या लक्षणावरून योग्य मार्गदर्शन करेल. म्हणजे याच्यामध्ये आपण बघू शकतो की आपल्याला जर काही आजार असेल वेगवेगळे तर आपण वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातो. असं काही आहे का की एकाच डॉक्टरांकडे जातो? तर वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातो आणि ते वेगवेगळे औषधं आपल्याला देतात. तसंच आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा आपल्याला अशा आध्यात्मिक गुरुची आवश्यकता आहे की जे आपल्याला स्वभावानुसार मार्गदर्शन करतात. तर स्वभावानुसार जसं कश्यप मुनींनी बघितलं की दिती आणि आदिती ह्या पूर्णपणे वेगळ्या आहेत आणि जसं डॉक्टर एका वेगवेगळ्या पेशंटला वेगवेगळी ट्रीटमेंट देत असतो, तसं अगदी कश्यप मुनींनीही या दोघींचे स्वभाव बघितले की दोघींचे वेगवेगळे स्वभाव आहेत, वेगवेगळे ध्येय आहे. तर त्या वेगवेगळ्या गोष्टी बघून त्यांना त्यांच्यासाठी वेगवेगळे व्रत किंवा वेगवेगळं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे असे गुरु आपल्या जीवनामध्ये खूप आवश्यक आहेत, आध्यात्मिक गुरु, की जे आपल्याला आपल्या स्वभावानुसार मार्गदर्शन करतील. हा आपण एक लाईफ लेसन घेऊ शकतो. आणि दुसरी म्हणजे आपण बघू शकतो की जेव्हा दितीच्या पोटी दितीच्या म्हणजे जेव्हा हे व्रताची सांगता झाली, म्हणजे दिती तर ते पूर्ण करू शकली नाही, कारण तिच्याकडून एक चूक झाली. भगवंत कसा प्रतिसाद देतात ह्या त्यांच्या गोष्टींना? तर जेव्हा तिच्या पोटी ते 49 मारुतगण पुत्र प्राप्त झाले, जी थोडीशी चूक झाली यामुळे, आणि ते पूर्ण इंद्राचे सहाय्यक बनले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघतो की आदिती जी आहे, की आदितीला भगवंतांनी साक्षात येऊन वरदान दिलं, की सांगितलं की मी स्वतः तुझ्या पोटी वामन रूपामध्ये तुझ्या पोटी अवतीर्ण होईल आणि तुझ्या पुत्रांचं जे गेलेलं राज्य आहे ते मी तुला परत तुझ्या पुत्रांना प्राप्त करून देईल. म्हणजे जो वामन अवतार जो आपण बघतो की आपल्याला वामन अवतारामध्ये बघितलं की बली महाराजांचं राज्य कसं 3 पावलांमध्ये पादाक्रांत केलं वामन रूपामध्ये भगवंतांनी. मग तसं ते वामन अवतारामध्ये आदितीच्या पोटी पुत्र म्हणून अवतीर्ण झाले. तर भगवंतही त्या पद्धतीचा प्रतिसाद देतात. ज्या पद्धतीने आपण मागणी करतो, की ज्या पद्धतीने आपण ज्या गुणांमध्ये राहून ज्या क्वालिटीज आपण दाखवतो किंवा ज्या पद्धतीने आपल्या इच्छा असतात, त्या पद्धतीने भगवंत प्रतिसाद देतात. की जसं आदितीमध्ये जे सात्विकता होती, जे दैवी गुण होते, त्याला भगवंतांनी प्रतिसाद दिला. तर हे आपण बघू शकतो. तर ही आता आपण याच्यातून आपण काय शिकवण घेऊ शकतो, की परिणाम हे कृतींवर अवलंबून असतात. तुम्हाला श्रीकृष्ण हवे असतील तर भक्तिमय सेवेपेक्षा कोणत्याही गोष्टीवर स्थिरावू नका. म्हणजे शेवटी आपल्याला जेव्हा ध्येय गाठायचं असतं आपल्या जीवनाचं,
तेव्हा आपण तो कुठला मार्ग अवलंबून करत आहोत किंवा कुठल्या मार्गावर चालत आहोत, हं, ते त्याच्यावर आपलं गंतव्य अवलंबून असतं. म्हणजे त्या पद्धतीने आपण त्या आपल्या त्या जिथे जिथे आपल्याला जायचं असतं तिथे आपण पोहोचतो. पण जर आपण आपल्या जीवनाचं ध्येय भगवान श्रीकृष्णांना ठेवलं आणि श्रीकृष्णांना ठेवलं, तर आपल्याला ही प्रेममय, भक्तिमय भक्तिमय ही सेवा आपल्याला प्राप्त होईल. म्हणून आपल्या जीवनाचं गंतव्य जे आहे, आपल्या जीवनाचं ध्येय हे जे आहे, ते आपण भगवान श्रीकृष्णांना ठेवलं पाहिजे आणि त्या भक्तिमय सेवेच्या मार्गावर चाललं पाहिजे. जेव्हा आपण अशा पद्धतीने ह्या गोष्टीवर स्थिर होऊ, तेव्हा आपण आपोआपच कुठल्याही हीन अशा म्हणजे चुकीच्या अशा गोष्टींवर आपण थांबणार नाही. तर हे एक लाईफ लेसन आपण ह्याच्यामधून बघू शकतो. तर ह्याच्यामध्ये असे 26 गुण भगवंतांनी 26 गुण भगवंतांनी ह्या अध्यायामध्ये सांगितलेले आहेत. तर ह्या 26 गुण मधले 10 जे महत्वपूर्ण आहेत, तर ते 10 गुण एक सांगण्याचा प्रयत्न करत आहे, की कारण 26 गुण जर तुम्हाला पूर्ण बघायचे असतील, तर हा श्रीमद भगवद्गीतेचा हा 16वा अध्याय तुम्ही वाचू शकता, की त्याच्यामध्ये पूर्ण 26 गुणांचं वर्णन केलेलं आहे. तर हे 10 जे गुण आहेत ते महत्वपूर्ण आहेत. तर हे आपण थोडक्यात त्याच्यावर एक बघूया. तर पहिला दैवी गुण जो आहे तो निर्भयता. निर्भयता म्हणजे काय, की जो भगवान श्रीकृष्णांना शरण गेलेला असतो, तो पूर्ण त्याच्यामध्ये निर्भयता दिसते. म्हणतात ना, की जसं मारे कृष्ण राखे के, राखे कृष्ण मारे के. जर भगवंतांना जर मारायचं असेल, तर कुणीही वाचवू शकत नाही आणि जर भगवंतांना वाचवायचं असेल, तर कुणीही मारू शकत नाही. तर ही निर्भयता जी आहे, कुठलंही भय त्या व्यक्तीमध्ये नसतं. पूर्णपणे भगवंतांना ते शरण गेलेले असतात. पूर्णपणे शरणागत जीवन जगत असतात. तर ही निर्भयता हा एक दैवी गुण आहे. दुसरी म्हणजे दान. दानशूरपणा, की दान म्हणजे काय चॅरिटी, की जसं आपण हे पण दैवी प्रकृतीमध्ये येतं, की असं दान केलं पाहिजे. पण दान कुठलं केलं पाहिजे? की जे दान शास्त्रानुसार म्हणजे असं कुठेतरी माझ्या मनाला वाटलं आणि मला वाटतंय हे किंवा आपल्या मनाला काय वाटतंय हे डायरेक्टली न करता शास्त्रानुसार योग्य दान कुठलं आहे, तर हे आपण बघितलं पाहिजे. त्याला खरं दान म्हटलं जातं, की असं दान की जे डायरेक्टली भगवंतांच्या सेवेमध्ये लागेल, असं दान आपण केलं पाहिजे, की जे शास्त्रानुसार, धर्मानुसार सांगितलेलं आहे. आणि जे असं नाही, की जे मला चांगलं वाटत आहे, मला जे हे वाटत आहे, तर असं नाही. तर ते दान शास्त्रानुसार असलं पाहिजे आणि शास्त्रानुसार दान म्हणजे काय, की डायरेक्टली भगवंतांच्या सेवेमध्ये, भगवंतांचा प्रचार असेल, भगवंतांचं यश गुणगान असेल, भगवंतांसाठी असेल, जे काही दान आपण करतो, ते खरं तर शास्त्रानुसार असणारं आदर्श दान आहे. आणि ही दानाची जी प्रवृत्ती आहे, तर खरं तर हे प्रत्येक गृहस्थासाठी गरजेची आहे. का तर जेव्हा आपण काही इन्कम म्हणजे आपण जे काही प्रॉफिट कमवत असतो किंवा जी आपली सॅलरी असते, तर त्याच्यामध्ये कुठे ना कुठे काही ना काही थोडासा पापाचा लवलेश असतो, की असं कुठून ना काहीतरी त्याचा हे असं एक शुद्धीकरणासाठी तरी आपण हे भगवंतांच्या सेवेत आपले दान दिले पाहिजे. की जसं उदाहरणार्थ, की एखादी कंपनी आहे आणि ती चुकीचं काहीतरी अधार्मिक अशी गोष्ट करत आहे किंवा समाजामध्ये करत आहे त्या कंपनीच्या थ्रू आणि त्याच्यातून जर आपल्याला काही आपण तिथे काम करत आहोत आणि त्याच्यातून जी सॅलरी मिळत आहे, तर त्या सॅलरीमध्ये सुद्धा कुठेतरी त्या पापाचा वाटा आपल्याकडे येतो. म्हणून हे थोडासा पापाचा अंश आपल्याकडे येतोच. म्हणून हे जे अशुद्धता आहे त्याची जाण्यासाठी आपण हे दान हे केलंच पाहिजे. तिसरं म्हणजे आत्मसंयम. की आत्मसंयम म्हणजे काय? की मी शरीर नसून आत्मा आहोत. की जसं शरीर नसून आत्मा आहोत ह्या गोष्टींची जाणीव होणं, त्याला म्हणतात आत्मसंयम. आणि जेव्हा अशा ह्या गोष्टीची जाणीव होते, तेव्हा आपोआप आपल्यामध्ये शरीरावर नियंत्रण येतं. की जसं आपण बघितलं की परीक्षेच्या वेळेस म्हणजे अतिशय कठीण प्रसंगामध्ये आदितीने जे गुणांचं प्रदर्शन केलं आणि दितीने ज्या गुणांचं प्रदर्शन केलं, ते कशा पद्धतीने आदितीने जे केलं, तर तिचा आत्मसंयम स्वतःवर आहे. तिसरी म्हणजे चौथं म्हणजे सरलता. सरलता म्हणजे काय? सरळ सरळ एक एक मिनिट. साधेपणा चौथा. साधेपणा म्हणजे काय, की सरळ जीवन जगणं. सरळ जीवन म्हणजे कसं कधी-कधी एक दुटप्पीपणा नसावा माणसाच्या त्या व्यक्तीच्या भक्तांमध्ये तर हा स्वभाव नसतो, की जसं साधेपणा एखादी गोष्ट आहे, की ते एखादी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचा आपल्याला काही गोष्ट आवडल्या नाही. परंतु ती व्यक्ती जेव्हा आपल्या समोर येते, तेव्हा आपण लगेच तिची स्तुती करणार. लगेच "अरे, अरे, किती छान आहात तुम्ही, किती आहे" आणि मनामध्ये मात्र ती भावना असते. तर याला
साधेपणा म्हणू शकत नाही किंवा मनाचा सरळपणा म्हणू शकत नाही. तर भक्त जे असतात ते नेहमी साध्या सरळ स्वभावाचे असतात. जे बोलतात, जे करतात आणि जे काही आचरण करतात यामध्ये त्यांचा कुठलाही फरक नसतो. जे विचार करतात, तेच बोलतात, तेच करतात, त्याच पद्धतीने आचरण असतं. ह्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठलाही डिफरन्स नसतो आणि जेव्हा अशी सरळता आपल्या जीवनामध्ये साधेपणा असतो, तेव्हा लाईफ आपलं खूप ईझी होऊन जातं. सिंपल स्वभाव आपला असेल, साधा सरळ स्वभाव असेल, तर आपलं जीवन हे खरंच तणावमुक्त राहू शकतं आणि आपल्या मनाला कुठेतरी जी आत्मिक शांतता जी असते ती ह्याच्यातून मिळते. म्हणून भक्त हे नेहमी साध्या सरळ स्वभावाचे असतात. दुसरे म्हणजे अहिंसा. अहिंसा म्हणजे काय? की अहिंसा म्हणजे असं नाही की कुठल्यातरी प्राण्याला मारणं किंवा त्याची हत्या करणं, वध करणं, याला अहिंसा म्हणू शकत नाही. अहिंसा म्हणजे की अशी की कुणाच्या मनालाही कोणाच्या मनालाही दुखावणं ही पण एक प्रकारची हिंसा आहे. म्हणजे आपण आपल्या शब्दांनी कुठेतरी कोणाला तरी हर्ट करतो आणि जेव्हा हर्ट करतो ती सुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे. म्हणून आपले शब्द, आपले विचार अशा पद्धतीने पाहिजेत, की ते कुठे कोणालाही त्रास देणार नाही, स्ट्रेस देणार नाही, दुःख देणार नाहीत. आणि जरी आपण अशा पद्धतीने वागलो तर तीही एक प्रकारची हिंसाच आहे. दुसरी गोष्ट आपण बघू शकतो त्याच्या खाली की क्रोधमुक्त. क्रोधविहीनता, क्रोधमुक्त म्हणजे क्रोध हा असा आहे, की तो पूर्ण आपल्याला दूषित करतो. की जसा एखादा कोळसा आहे, घेतला घेतला तो कोळसा, तर काय होणार हातामध्ये घेतल्यानंतर? साहजिकच आहे, की त्याचा आपल्या हाताला चटका बसणार. मग अगदी तसाच हो आहे आपला क्रोध जो आहे, की आपण स्वतः जेव्हा क्रोध दुसऱ्यावर प्रदर्शित करतो किंवा ते व्यक्त करतो, तर त्या क्रोधामुळे आपल्यामध्ये आपले सगळ्यात जास्त नुकसान होते त्या क्रोधामुळे. म्हणजे असं नाही, की आता क्रोध येणं ही नॅचरल भावना आहे, की असं काही म्हणू शकत नाही, की आपण क्रोध येणार नाही. क्रोध हा येतोच. सर्वांना येतो आणि तो नॅचरल आहे. परंतु तो क्रोध आल्यानंतर आपण कशा पद्धतीने त्या क्रोधाला चॅनलाइज करतो म्हणजे कशा पद्धतीने आपण त्याला मॅनेज करतो आणि कशा पद्धतीने दुसऱ्याशी कम्युनिकेट करतो तो क्रोध आल्यानंतर आपला क्रोध व्यक्त करतो. तर हे खरं जेव्हा आपण योग्य पद्धतीने व्यक्त करतो आणि जेव्हा कशा पद्धतीने सांगतो, की ही गोष्ट मला ही तुमची ही चांगली नाही वाटली किंवा योग्य नाही वाटली, की आवडली नाही. हे कशा पद्धतीने रिएक्ट होतो त्याला, तर त्याच्यावर आपण हँडल करतो. त्याच्यावर आपला हा जो क्रोध आहे आपलं किती नुकसान करतो हे ठरू शकतो. म्हणून हा जो क्रोध आहे, की त्याला आपण कशा पद्धतीने हँडल करतो, तर हे ह्याच्यावरून आपल्यामधील दैवी क्वालिटी जी आहे तिचा तिचं प्रदर्शन होतं. दुसरी गोष्ट म्हणजे अ, दोष काढण्याच्या प्रवृत्तीला नकार. म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्यांमध्ये दोष बघतो, चुकी शोधत असतो आणि दुसऱ्यांमध्ये दोष काढत असतो, की एक गॉसिपिंग म्हणू शकतो आपण त्याला. तो पण एक प्रकार होऊ शकतो, की कशा पद्धतीने आपण दुसऱ्यांमध्ये दोष काढतो, दोष काढत असतो. तर हे दोष काढण्याची प्रवृत्ती ही नसणे. तर ह्याला सुद्धा आपण एक दैवी गुणामध्ये बघू शकतो. तर स्वच्छता, स्वच्छता म्हणजे काय? ही अशी आंतरिक तर आंतरिक स्वच्छता ही आपल्याला पवित्रता ही कशामुळे येऊ शकते, की हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. तर जेव्हा अशा पद्धतीने आपण हरिनाम घेऊ तेव्हा आपोआपच आपल्यामध्ये आंतरिक पवित्रता ही येणार आहे. आणि बाह्य गोष्टींची स्वच्छता म्हणजे काय, की जसं आपण बघितलं की दितीला कशा पद्धतीने लिस्ट दिली होती कश्यप मुनींनी, की ह्या गोष्टींचं तू पालन कर. तर ती बाह्य स्वच्छता आहे आपली. जशी आंतरिक स्वच्छता आपल्याला हरिनामाने येईल आणि बाह्य स्वच्छता ह्या अशा पद्धतीने येऊ शकतात. क्षमाशीलता, की दुसऱ्यांना क्षमा करणे, की कधी कधी जीवनामध्ये खरंच ही खूप गोष्ट अवघड असते, की आपल्याला दुसऱ्यांना आपण कशा पद्धतीने क्षमा करणे ही सगळ्यात अवघड गोष्ट असते. कारण क्षमा ही सहजासहजी बाहेर पडत नाही आपल्यामधून. आणि खरं तर एका भक्तांमध्ये असेल किंवा एक दैवी गुण आहे ज्या व्यक्तीमध्ये ही क्वालिटीज दिसते, की क्षमाशीलता. ही क्षमाशीलता म्हणजे अशा गोष्टींवर फोकस करणे, की आपल्याला एवढा वेळच नाहीये, की आपल्याला आपण जर आपल्या जीवनामध्ये भक्तीलाच प्राधान्य दिलं, की आपल्याला भगवंतांची प्राप्ती करायची आहे. आणि दुसऱ्यांनी आपल्याला काय त्रास दिलेला आहे किंवा काय चांगलं वाटत नाही, काय वाईट वाटतंय आपल्याला, की ह्याच्यावर जास्त मंथन न करता, की आपल्याला भगवंतांना कसं प्रसन्न करायचंय, ह्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण हे करतो, आपलं ध्येय ठेवतो जीवनामध्ये, तेव्हा आपोआपच जेव्हा काही चुकीच्या गोष्टी असतात किंवा काही वाईट अनुभव येतात, तर आपल्या बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि आपल्यामध्ये ती क्षमाशीलता येते.
आणि दुसरी म्हणजे सर्व प्राणी मात्रांप्रती दयाभाव. पण सगळ्या जीवांप्रती दयाभाव म्हणजे काय, की असं नाही की प्राणी मात्रांवर दया करणे वगैरे, की खरा दयाभाव, खरी कंपॅशन काय आहे, की खरा दयाभाव ह्या समाजाप्रती, जगाप्रती काय आहे, की जे आपल्याला जे मिळालेले आहे, जे आपल्यामध्ये जे काही बदल आलेले आहेत ते इतरांना देणे, म्हणजे खरं म्हणजे काय, प्रचार करणे. की जसं आज तुम्ही गीता सारांशी शृंखला ऐकत आहात, लेक्चर ऐकत आहात, तुम्हाला काय आज आवडले, काय नाही, तर ते तुम्ही इतरांना सांगणे आणि दुसऱ्यांना सांगणं. तर जेव्हा आपल्यामध्ये अशा पद्धतीने बदल होत राहतात आणि आपल्यामधले बदल होत होत आपण जेव्हा इतरांनाही ती गोष्ट सांगत राहतो, तेव्हा आपोआप आपल्यामध्ये बदल होत समाजाप्रती, समाजामध्येही बदल होतात. पण त्याच्यासाठी आधी आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. तर हे आपण दैवी गुण, 10 दैवी गुण जे आहेत ते महत्वाचे बघितले. तर आता आपण बघूया की आसुरी गुण कुठले आहेत. तर हे आसुरी गुण जे आहेत, की काय करावे व काय करू नये याबद्दल ज्ञान नसतं. म्हणजे ह्याच्यामध्ये काय बघू शकतो, की काय करावे आणि काय करू नये याबद्दल ज्ञान नसतं. म्हणजे काय होतं, की या लोकांना योग्य काय आणि अयोग्य काय ह्या गोष्टींचं योग्य काय आणि अयोग्य काय ह्या गोष्टींचं ज्ञान त्यांना नसतं. आणि त्यामुळे काय होतं, की योग्य अयोग्य कळत नाही. त्यामुळे त्यांच्यामधला विवेक ते घालवून बसतात. आणि विवेक जेव्हा त्यांच्यामधील जातो, तेव्हा आपोआपच शास्त्रांचे पालन त्यांच्याकडून होत नाही. त्याचा रिझल्ट त्यांच्याकडून शास्त्रांचं पालन होत नाही. कारण योग्य अयोग्यच कळत नाही. आणि जेव्हा योग्य अयोग्य जीवनाला दिशा नसते आपल्या जीवनामध्ये, तेव्हा शास्त्रांचं पालन त्यांच्याकडून होत नाही. आणि शास्त्रांचं पालन न केल्यामुळे नकळतपणे कुठेतरी स्वकेंद्रित, आत्मकेंद्रित अशी गोष्टी त्यांच्याकडून घडतात. आणि याच्यातून एक अयोग्य वर्तवणूक आपण बघू शकतो, की त्यांच्यात अनुचित आचरण असं त्यांचं समाजाप्रती दिसतं. आणि ह्याच्यातून त्यांच्यामध्ये असत्यता येते, की कुठल्याही शब्दांमध्ये, वाणीमध्ये सत्यता नसते. आणि दुसरी म्हणजे जीवन हे पूर्ण अशुद्ध असतं. शास्त्रांचं पालन न केल्यामुळे जीवनामध्ये कुठलीही शुद्धता नसते. असत्य असल्यामुळे पूर्ण छळ, कपट, स्वार्थी भावना त्यांच्यामध्ये असतात. तर हे अशा पद्धतीने आसुरी गुण हे बाहेर पडतात. तर आता हे आसुरी गुणांचं आपण एक संक्षिप्त विवरण बघूया, की ज्याच्यामध्ये एक थोडासा आढावा घेऊया, की सिद्धांत काय, आसुरी गुण म्हणजे काय, की आपण बघू शकतो सिद्धांत त्यांचा काय आहे, तत्वज्ञान काय आहे, की जग हे अवास्तविक आहे. कोणी भगवंत नामक नियंत्रक नाही आणि अस्तित्वात नाही. अशा पद्धतीने त्यांचा जीवनाचा सिद्धांत असतो. आणि मनोभाव काय असतो, की ते नेहमी भ्रमित असतात, भ्रमित अवस्थेत असतात, की मी या जगाचा केंद्रबिंदू आहे. आणि इंद्रिय तृप्ती हीच त्यांचं ध्येय असतं त्यांच्या जीवनाचं. कर्म ते काय करतात, व्यस्तता म्हणजे काय, कर्म काय करतं, व्यस्तता म्हणजे कर्म त्यांचे रेग्युलर जीवनाचे कर्म काय असतात, की अनैतिक कार्य ते पूर्ण करतात, अहितकारक असे, विध्वंसक असे कार्य करतात, ते नेहमी समाजाला हानिकारक असतात आणि बेकायदेशीर कामं करतात. दुसरी म्हणजे त्यांची मानसिकता कशी असते, तर मानसिकता ही पूर्ण वासनायुक्त, गर्व, अभिमान, आत्मगौरव, मी परिपूर्ण आणि शक्तिशाली आहे. आणि ढोंगीपणा, ढोंगीपणा म्हणजे काय, ते धार्मिक, जरी ते धार्मिक प्रवृत्ती दाखवतात, पण ऍक्च्युली त्यांच्यामध्ये ती धार्मिक प्रवृत्ती नसते. म्हणून ते जरी अशा असतील तरी ते त्या पद्धतीने आतून नसतात. अशा प्रकारची त्यांची मानसिकता असते. आणि त्याचा परिणाम काय असतो त्यांच्या जीवनामध्ये, की ते नेहमी चिंतित, मोहग्रस्त आणि नरकाच्या दिशेने पाऊल टाकत जाणारे असतात. आसुरी आणि निम्न अशा ह्याच्यामध्ये, योनींमध्ये त्यांचं पतन होतं. तर आता आपण ह्याच्यातून एक लाईफ लेसन आपण घेऊ शकतो, की हे ज्या आसुरी प्रवृत्ती जेव्हा एखाद्यामध्ये दिसतात, तेव्हा ते कशा पद्धतीने आपण त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी येतात. एक जीवनामध्ये शिकवण घेऊ शकतो, की मी नियंत्रक आहे, मी नियंत्रक आणि भोगता, मी परिपूर्ण आणि शक्तिशाली, माझे शत्रू पराभूत आहेत आणि मी आनंदी आहे, माझ्या दृष्टिक्षेपातील सर्व गोष्टींचा मी स्वामी आहे, ही आसुरी प्रवृत्ती आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये आसुरी गुण असल्यामुळे साहजिकच त्यांना कुठलीही गोष्ट ही त्यांना भगवंतांची सहाय्यता नको असते त्यांच्या जीवनामध्ये. आणि दुसरी त्यांच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा कंट्रोलरची भावना असते, की मी स्वतः नियंत्रक आहे, मी स्वतः सगळ्या गोष्टींचा निर्माता आहे आणि मी माझ्या शत्रूंना अशा पद्धतीने पराभूत केलेला आहे, कशा पद्धतीने मी त्यांना हरवू शकतो, याच्यामध्ये ते आनंदी असतात. स्वतःच्या अहंकारामध्ये ते आनंदी असतात. आणि म्हणजे त्यांच्या जेवढा आवाका आहे त्यांचा,
त्यांच्या गोष्टींचा, त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये मीच लीडर आहे अशा पद्धतीची स्वार्थी प्रवृत्ती त्यांची असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक आपण एक शिकवण त्याच्यातून घेऊ शकतो की कशी आसुरी आपल्यामध्ये जी रोगमुक्त होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे रोगाचे योग्य निदान करणे, म्हणजेच आपल्यामध्ये किती प्रमाणात या प्रवृत्ती आहेत हे तपासणे आणि श्रीकृष्णांच्या मदतीने त्याचे निर्मूलन करणे. तर म्हणजे आपण बघू शकतो की आपल्याला जर याच्यातून आपल्यामध्ये कुठल्या गोष्टी आहेत हे ऐकून आपल्याला सुद्धा कळू शकते की आपल्यामध्ये क्रोध जास्त आहे का, की आपल्यामध्ये दान देण्याची गोष्ट आपल्याला जास्त आपल्या जीवनामध्ये गरज आहे, कुठली गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपल्यासाठी गरज आहे, कुठला रोग आपल्यामध्ये आहे. आणि ह्या रोगाचं निदान आपल्या करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं अगोदर. आणि हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांना शरण जाऊन भगवान श्रीकृष्णांच्या मदतीने त्यांना शरणागत जाऊन त्या पद्धतीने आपण त्या रोगांवर मात करू शकतो. ही एक आपण लाईफ लेसन याच्यातून घेऊ शकतो. आता तिसऱ्या विभागाकडे आपण जाऊया. श्लोक हा की कशा पद्धतीने हे त्रिविधम नरकसेदम द्वारम नाशनमात्मना काम क्रोधस्तथा लोभ त्यजु. म्हणजे ह्याचा अनुवाद काम क्रोध लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने याचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे त्याच्या आत्म्याचा विनाश होतो. तर याच्यामध्ये या श्लोकामध्ये काम क्रोध आणि लोभ हे कशा पद्धतीने व्यक्तीवर प्रभुत्व गाजवतात, त्याच्या मनावर, बुद्धीवर, शरीरावर, आणि हे सरळ आपल्याला नरकामध्ये घेऊन जातात. या श्लोकामध्ये सांगतायत की पूर्ण आपल्याला हे तिन्ही गोष्टींचा जेव्हा आपल्यावर नियंत्रण करतात काम क्रोध लोभ, तेव्हा हा पूर्ण नरकाच्या दिशेने जात असतो. आणि जेव्हा ह्या बुद्धिमान व्यक्तीला, जेव्हा ह्या जी बुद्धिमान मनुष्य असतो त्याला हे कळते आणि तो त्या पद्धतीने त्याच्यावर त्या मनुष्य तो त्याच्यावर प्रयत्न करतो मात करण्याचा. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याच्या आत्म्याचा विनाश जर त्यांनी त्याच्यावर कंट्रोल केलं नाही तर त्यामुळे आपोआपच त्याच्या आत्म्याचा हा विनाश होतो. तर आपण बघू शकतो की रावणाचे उदाहरण बघू शकतो रामायणामध्ये, की रावण हा पूर्ण काम क्रोध आणि लोभ याचं प्रतिनिधित्व करतो. तर तो इतका खालच्या पातळीवर रावण गेलेला होता. आपण बघू शकतो की रावण हा की त्याने म्हणजे साक्षात भगवंतांच्या पत्नीवरच त्याने म्हणजे जी भगवंतांची शक्ती आहे तिचाच उपभोग घेण्याची त्यांनी कामना केलेली होती. आणि अशी कामना त्यांनी केलेली असल्यामुळे आपोआपच त्याचं किती पतन झालं की त्याला सरळ म्हणजे त्याच्यामध्ये काम होता, क्रोध, लोभ, त्या तिन्ही गोष्टींचा पुरेपूर हे होता की त्याच्यामध्ये वासना होती त्या पद्धतीची की त्यांनी डायरेक्ट भगवंतांच्या शक्तीला ते आव्हान केलं, त्याचा उपभोग घेण्याची त्यांनी इच्छा केली. तर अशी ही जी प्रवृत्ती असते की ज्यामुळे जे आपल्या आत्म्याचं पतन होतं आणि सरळ आपल्याला ती नरकामध्ये घेऊन जाते. आणि हे काम क्रोध लोभ हे पूर्ण आपले शरीर, मन आणि बुद्धी यांच्यावर कंट्रोल करतात. की जसं आपण बघू शकतो की एखाद्या गोष्टीची मनामध्ये इच्छा निर्माण, आपण भगवद्गीतेमध्ये तो मागच्या अध्यायामध्ये काही श्लोक आपण बघितलेले आहेत की कशा पद्धतीने आपल्या मनामध्ये ते विचार चालू होतात. मग नंतर मन ते पद्धतीने ते चिंतन करायला लागते. मन चिंतन करायला लागले की आपोआपच बुद्धी त्या दृष्टीने पाऊल टाकायला लागते. आणि जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही त्याच्यामध्ये तर आपोआप हा क्रोध निर्माण होतो. ही एक साखळीच आहे की भगवद्गीतेच्या मागील काही अध्यायांमध्ये आपण हे त्याच्यावर चर्चा केलेली आहे. तर म्हणून हे 3 गोष्टींवर मात करणं ही अतिशय गरजेचं आहे. तर मग आपण याच्यातून काय शिकू शकतो की आपण आपले नेक्स्ट प्रत्येकाला आपण पुढे आपण कुठला पर्याय निवडायचा आहे प्रत्येकाला पर्याय निवडण्याचा अधिकार आहे आपल्यामध्ये. की जसं आपण बघू शकतो की आत्मसाक्षात्कार यासाठी कार्यरत असणे, म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की जेव्हा आपण दैवी गुण विकसित करतो तेव्हा आपल्यामध्ये आत्मसाक्षात्कारासाठी जे कार्य असतं ते कार्य आपण करतो, शास्त्रांचे पालन करतो. आणि शास्त्रांचे पालन केल्यामुळे मुक्तीचा मार्ग त्याला प्राप्त होतो. आणि मुक्तीचा मार्ग प्राप्त झाल्यामुळे सर्वोच्च ध्येय म्हणजे भगवत प्राप्ती त्याला मिळते.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आसुरी गुण प्रदर्शित करतात की ते पूर्ण शास्त्रांना मानत नाहीत, शास्त्रांना ते पूर्ण नाकारतात आणि स्वतःच्या लहरीप्रमाणे वर्तवणूक करतात. म्हणजे एक आसुरी वर्तवणूक त्यांच्यातून दिसते आणि ह्याच्यातून काय होतं की त्यांना त्यांच्या त्या कर्मानुसार दुःख प्राप्त होतं आणि ह्या दुःख प्राप्तीतून त्यांना त्यांची ही अधोगती होते. तर हे अशा पद्धतीने त्याच्यातून आपण बघू शकतो की कशी अधोगतीकडे ते जातात. म्हणून आपण आपले पर्याय निवडण्याचा अधिकार, भगवंतांनी आपल्याला ते फ्रीडम दिलेला आहे की आपण कशा पद्धतीने आपण हे स्वातंत्र्याचा वापर करू शकतो. श्लोक तर हा श्लोक बघूया की आपण हा श्लोक आपल्याला कशा पद्धतीने शिकवत आहे की आपण ह्या गोष्टींमध्ये कशा पद्धतीने भेद केला पाहिजे किंवा कशा पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वां शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तमिहारसी. अनुवाद. म्हणून मनुष्याने शास्त्रविधींद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामधील भेद जाणला पाहिजे. अशी विधी विधाने जाणून मनुष्याने कर्म करावे जेणेकरून त्याचा क्रमशः उन्नती होईल. तर याच्यामध्ये बघू शकतो की शास्त्रानुसार या श्लोकामध्ये काय सांगितलेले आहे की शास्त्रानुसार आपण कर्तव्य केलं पाहिजे. की जे काही वाचलं आहे, जे काही ऐकलेलं आहे की ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यातला भेद जाणून आपण त्या पद्धतीने आपण कर्म केलं पाहिजे. आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण आपलं कर्म करू तेव्हा क्रमशः ही आपली उन्नती होईल. तर ही उन्नती होईल. तर ह्या श्लोकामधून आपल्याला एक लाईफ लेसन आपल्याला मिळू शकतो की काय की आपली स्वतःची लक्ष्मण रेषा ही आपण स्वतः तुम्ही तुमची स्वतःची लक्ष्मण रेषा निर्धारित करा. म्हणजे काय की आपल्याला जे फ्रीडम दिलेलं आहे भगवंतांनी आणि ते फ्रीडम दिलेलं आहे आपल्या पुढे शास्त्र प्रेझेंट केलेले आहेत आणि त्याच्यातून योग्य काय अयोग्य काय दैवी गुण कुठले आसुरी गुण कुठले हे सगळं आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. मग हे शास्त्र विधानानुसार आपण आपल्या जीवनाला दिशा देत आहोत का हे आपल्या हातामध्ये आहे. आणि आपण जे वाचत आहोत जे ऐकत आहोत ते आपण ह्याच्यासाठी नाही करत की आपण पूर्ण सोसायटीला जज करण्यासाठी करत नाही की जेव्हा कधी आपण आता हे ऐकलेलं आहे आसुरी गुण दैवी गुण कुठेतरी आपण नकळतपणे ते दुसऱ्यांकडे बघू शकतो कधी कधी समाजामध्ये. अरे ह्याच्यामध्ये हे आसुरी गुण जास्त आहेत, ह्याच्यामध्ये हे दैवी गुण जास्त आहेत. तर हे आपण इतरांसाठी न जज करता हे आपल्या स्वतःसाठी आपण विचार केला पाहिजे. आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने ते लागू होतील याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन येईल तेव्हा आपल्याच आपण दुसऱ्यांना ते सांगायला लागू. आणि जेव्हा आपल्यामधलं परिवर्तन बघून आपण जेव्हा भक्तीमध्ये संलग्न होऊ हे बघून तेव्हा आपोआपच इतरांनाही आपल्याकडून प्रेरणा मिळेल. तर ह्याच्यामधून आपण हे शिकू शकतो की जेव्हा एखादी गोष्ट आहे की लक्ष्मण रेषा म्हणजे काय आहे की आपण हे आतापर्यंत आसुरी गुण दैवी गुण हे बघितले तर आपल्यालाच कुठेतरी मंथन करावं लागेल आपल्या विचारामध्ये मनामध्ये की आपल्यामध्ये खरंच कुठे क्रोध जास्त आहे का की मला दान देण्याची माझ्या जीवनामध्ये खरोखर कुठेतरी शुद्धीकरणाची गरज आहे लक्ष्मीची की कुठेतरी मला दान देण्याची गरज आहे का किंवा माझ्यामध्ये लोभ जास्त आहे का क्रोध जास्त आहे का. म्हणजे हे आपण आपल्या स्वतःला जज केलं पाहिजे की कुठेतरी कुठल्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला कशाची गरज आहे आणि कुठेतरी आपण त्याची एक लक्ष्मण रेषा आखून घेतली पाहिजे की नाही मला ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये अतिशय गरज आहे. ह्या गोष्टी माझ्यामध्ये क्रोध खूप आहे तर ह्याची लक्ष्मण रेषा मी आखून घेतली पाहिजे की ह्याची बाउंड्री मी मग पार नाही केली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वतःसाठी ते अप्लाय केलं पाहिजे. असं नाही की अरे माझी पत्नी करत नाही किंवा माझा पती करत नाही माझी मुलं त्या बाबतीत ते वागत नाही त्या पद्धतीने नाही. आधी आपण आपल्या स्वतःसाठी प्रेरणा घेतली पाहिजे आणि स्वतःच्या आचरणामध्ये जेव्हा घेतले पाहिजे आणि शिकले पाहिजे त्या पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे. आणि जेव्हा आपण आपल्या आचरणामध्ये ते गुण दाखवू त्या क्वालिटीज वाढवू सात्विकता वाढेल आपल्या जीवनामध्ये दैवी गुण वाढतील तेव्हा आपल्यामधील होणारे बदल बघून आपोआपच इतर जण आकर्षित होतात. म्हणून ही आपण आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट शिकली पाहिजे. आणि हा जो गीता सारांशचा जो कोर्स आहे की जो 16वा अध्याय झालेला आहे आता फक्त आपले 2 अध्याय राहिलेले आहेत तर हे आपल्याला शिकवत आहेत की आपण आपल्या जीवनामध्ये हे कशा पद्धतीने
लागू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अशा पद्धतीने हा 16व्या अध्यायावर एक थोडक्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीने आजचा 16वा अध्याय आपला संपलेला आहे. तर एक सारांश रूपामध्ये आपण थोडंसं बघूया की आपण काय काय बघितलं आहे या अध्यायामध्ये. हम्म. 16व्या अध्यायाची स्लाइड प्रियंका. हं. तर याच्यामध्ये आपण जे बघितलं की दैवी आणि आसुरी गुण कशा पद्धतीचे आहेत, की त्याच्यामध्ये आपण दिती आणि आदितीची कथा बघितली. 26 दैवी गुण जे आपण त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. 6 आसुरी गुण कुठले कुठले आहेत आणि त्याच्यामध्ये हे 2 आपण रिअल लाईफ मधल्या ज्या कथा आहेत त्या बघितल्या, की कशा पद्धतीने शास्त्रांमध्ये दिलेल्या ह्या घटना घडलेल्या आहेत. तर ते कशा पद्धतीने त्याचं प्रतिनिधित्व करत आहेत. तर हे आपण ह्याच्यामध्ये बघितले. बॅकला घ्यायचं. आणि नंतर आपण बघितलं की हे आसुरी गुण जे आहेत कशा पद्धतीने आपल्या दैवी गुणांवर मात करत असतात नेहमी, की कशा पद्धतीने 6च गुण आहेत पण ते आपल्या ह्या 26 गुणांवर भारी पडतात. आणि आपल्याला ऑप्शन दिलेला आहे की आपण कुठल्या गुणांची आपल्यामध्ये आपल्याला जे अल्प स्वातंत्र्य दिलं आहे त्या स्वातंत्र्याचा वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये याची निवड करू शकतो, की आपल्यामध्ये कुठल्या गोष्टींची कुठल्या गुणांची गरज आहे, कुठले आसुरी गुण असू शकतात, कुठले म्हणजे असे नाही की एखाद्या व्यक्तीमध्ये आसुरी गुणही असू शकतात आणि दैवी गुणही असू शकतात. दोन्ही गुण असतात. परंतु आपल्या जीवनामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि कुठल्या गोष्टी आपल्या स्वभावामध्ये आपल्याला आणायच्या आहेत. तर याचं मंथन चिंतन आपण करू शकतो. याची निवड आपण करू शकतो. तर हे आपण शेवटच्या भागामध्ये बघितले. तर अशा पद्धतीने आजचा 16वा अध्याय संपलेला आहे. तर थँक यू. हरे कृष्णा. कोणाचे काही कमेंट्स असतील तर थोडं तुम्ही सांगू शकता, शेअर करू शकता. थँक यू. हरे कृष्ण.